परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला रंग रूप सगळं वेगळं दिलंय. एकच गोष्ट कॉमन दिले, दॅट इज टाइम. वेळ. आणि ह्या वेळेला जर तुम्ही बर्बाद केलं ना सर, ती पुन्हा मिळणार. ती वेळ तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार. टाटा, बिर्ला, बजाज याच संकल्पनेवर काम करतात. म्हणजे सगळ्या कोंबड्या तुमच्यावर फिदा होत्या. मिडल क्लास माणूस, सामान्य माणूस जेव्हा जग सोडून जातं ना, त्याला 13 दिवस पूजलं जातं. हो. आणि 13व्या दिवशी त्याची तसबीर खुंटीला लागते. आणि मग भांडणं चालू होतात. काय तिकडे कोणीच बघत नाही. किती ठेवून गेलाय प्रॉपर्टी. टाइम अँड मनी फ्रीडम हा काय प्रकार आहे? नमस्कार, मी साईनाथ सावंत आणि आपण पाहत आहात नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGFचा एक नवा कोरा एपिसोड. नेहमीप्रमाणे आज एक अत्यंत उत्तम अशी व्यक्ती तुमच्यासमोर पाहुणे म्हणून आलेली आहे आणि त्यांच्याशी आज आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत. मी कोणत्याही प्रकारचं इंटरव्ह्यूअर म्हणून प्रश्न काढलेले नाहीत आणि कधीच काढत नाही, कारण प्रश्न उत्तराचा तो तास नसावा, अन्यथा ती मजा येत नाही पाहण्यात पण आणि ऐकण्यात पण. म्हणून आम्ही नेहमी गप्पा मारतो, तुम्हालाही माहिती आहे. तर आज एक अशी व्यक्ती आम्हाला लाभलेली आहे जी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये अत्यंत जोमाने आणि उत्तम काम करते आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, विमा इंडस्ट्री, नॉन बँकिंग इंडस्ट्री किंवा वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये आज आपली मराठी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात सैर करतायत. त्यांचा अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न KGF करते हे आपल्याला माहीत आहे. त्याचाच एक उपक्रमाचा भाग म्हणून आज आपल्याला जे पाहुणे लाभलेत त्यांच्या त्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीतल्या जीवनाचा प्रवास आणि त्याचा अंतरंग आज आपण जाणून घ्यायचा आहे. आज आपल्याला लाभले आहेत श्री अनंत गाढे साहेब. गाढे साहेब, ते इंग्रजीमुळे एक फार मोठी गोंधळ होत असतो, GADHE. खरंय. आणि मग त्यामुळे माझा नेहमी गोंधळ होतो. खरं नाव त्यांचं गाढे साहेब, अनंत गाढे साहेब. ही अवलिया व्यक्ती आहे. वय वर्ष 70 आणि हा 70चा तरुण आज आपल्याला लाभलेला आहे. त्यांच्याशी गप्पा अगदी मस्त होणार आहेत, तुम्हाला खूप मजा येणार आहे. जास्त वेळ नाही घेता आपण सुरुवात करूया आजच्या ह्या गप्पांना. सर नमस्कार, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल KGF तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच सर. आपण माझी निवड केली हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि आज आपण जो उपक्रम राबवत आहात सर KGFच्या माध्यमातून, नॉलेज गेन फाउंडेशन, हे फार मोठं काम करत आहे सर. हा जो उपक्रम आहे हा माझ्या आज महाराष्ट्रातल्या भारतातल्या तरुणांना निश्चितपणे उपयुक्त ठरेल, मार्गदर्शक ठरावा हीच अपेक्षा आहे. डेफिनेटली ठरेल सर. आणि आमच्यासारख्या लोकांना आपण बोलवत आहे आणि या ठिकाणी आमचा अनुभव व्यक्त करण्यासाठी आपण या माध्यमातून फार मोठं काम करताय सर. सो मी KGFचे पण या ठिकाणी आभार मानतो, आपले स्वतःचे आभार मानतो. धन्यवाद सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका चांगल्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेले तुम्ही आहात, मी पण आहे. हो. आणि नेहमी आपला पब्लिकशी संबंध राहिलेला आहे. आणि अशा ह्याच्यातून तुम्ही जर आज समाजासाठी हा उपक्रम राबवत असाल तर खूप धन्यवाद सर तुमचे. थँक्यू व्हेरी मच सर. वेलकम. आपण गप्पांना सुरुवात करूया. बिलकुल सर, बिलकुल. असं विचारायचं आहे की आता तुम्ही वयाच्या 70त आहात जी, म्हणजे 70तला हा तरुण, कारण तरुणांनाही लाजवेल असा तुमचा उत्साह, तुमच्यातला तुमच्या चेहऱ्यावरचा तो अगळपगळ हास्य पाहिल्यानंतर दुसऱ्याला सुद्धा तो संसर्ग होतो. क्या बात आहे. आणि हा चांगल्या अर्थाने संसर्ग होतोय. अशी प्रसन्न चेहरा असलेली व्यक्ती फार कमी असतात. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपण आलात आणि तुम्ही त्याच्यामध्ये चांगलं जबरदस्त काम करताय, त्याच्यावर आपण बोलणारच आहोत. पण प्रथेप्रमाणे या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी आपण नेमके काय करत होतात आणि मग तुमचा या इंडस्ट्रीमध्ये कसा प्रवेश झाला, अपघाताने की कोणी धक्का मारला किंवा काय, आणि मग त्याच्यातले चढ उतार याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. पुढे येण्यापूर्वी
या इंडस्ट्रीत येण्यापूर्वी आता आपण बोलता बोलता ओघामध्ये बोललो की आपण हे सरकारी कर्मचारी होतो, तर मग नेमकं तुम्ही काय करत होतात आणि मग तुमचा प्रवेश कोणत्या वर्षी या इंडस्ट्रीमध्ये झाला आणि किती वर्षी आतापर्यंत या इंडस्ट्रीमध्ये आपण घालवलेली आहेत याबद्दल समजून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना आवडेल. निश्चित निश्चित. हां. आणि डेफिनेटली आज आपले प्रेक्षक जे कोणी बघत असतील, आजचा जो आपला एपिसोड आहे तो हां. निश्चित त्यांना आवडेल. आवडेल, निश्चित निश्चित. आणि या एपिसोडमध्ये त्यांनी माझं म्हणणं आहे प्रामाणिकपणे ऐकावं. हं. जर खरंच त्यांना उज्ज्वल भविष्याकडे जायचं असेल तर शेवटपणे आजच्या एपिसोडचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल, हे मी या ठिकाणी अगदी काहीतरी चांगलंच घेऊन जात. खात्रीने सांगतो. सर, माझं आयुष्य असं आहे की प्रतिकूल परिस्थितीमधून मी पुढे आलेला माणूस आहे. मी अगदी लहानपणापासून माझं जे काही मी शिक्षण घेतलं ते मी मेहनत करून घेतलेलं आहे. म्हणजे माझी पुस्तकं घेणं, वह्या घेणं हे मी मेहनत करायचो. मे महिन्यामध्ये पुस्तकांसाठी सुट्टींच्या काम करायचो आणि मी हे करायचो. आणि हे आज नाही, ज्या दिवसापासून मला समजायला लागलं त्या दिवसापासून. आणि मग सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण खेडेगावात झालेलं आहे. हां, तुमच्या गावाबद्दल, तुमच्या जिल्ह्याबद्दल आमच्या Yes. प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. यस, माझं राहतं गाव, जे माझं नेटिव्ह आहे ते मुक्काम कसळखंड. बरं, आता कसं तुम्ही करणार? म्हणाल हे कसळखंड आहे कुठे, तर भारतामध्ये 6 खंड आहेत आणि आमचं 7वं खंड आहे. म्हणजे मी नेहमी लोकांना सांगतो, काही लोक गावात राहतात, काही लोक शहरात राहतात, तालुक्यात राहतात, काही लोक जिल्ह्याच्या प्लेसला राहतात, काही लोक राज्यामध्ये राहतात, काही लोक देशामध्ये राहतात. मी मात्र खंडात. असं ते कसळखंड आहे. तर ते मला सांगायला मला एक प्रौढत्व वाटतं की माझ्या गावाचं नाव एक खंड म्हणून पडलेलं आहे. असं ते कसळखंड पनवेलपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. पनवेल तालुक्यामध्ये म्हणजे अमेठी युनिव्हर्सिटी आणि माझ्या गावाच्या मध्ये फक्त एक्सप्रेस हायवे. बर. फार मोठी युनिव्हर्सिटी आहे. अच्छा. जी भाताणगाव त्याला लागतं. ॲक्च्युली भाताण आमच्या गावातच होतं, ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे. नंतर ते आता सेपरेट झालेलं आहे. तर ती भाताणमध्ये ते युनिव्हर्सिटी आणि आमचं गाव. म्हणजे तुमचं शालेय शिक्षण ग्रामीण भागात? माझं प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंत माझं. तुमच्या काळात 7वी पर्यंत? 7वी प्राथमिक. आणि तो पण आम्हाला इंग्लिशचं 0 नॉलेज, मराठी माध्यमातून. पहिली इंग्लिश आम्ही शिकलो ABCD 8वीला. बर. अक्षर ओळख आणि तोंड ओळखच त्यावेळेला झाली. आणि माझ्या नशिबाने मला शहराच्या ठिकाणी हायस्कूलला यायची संधी मिळाली. कारण माझे काका तुमच्या डिपार्टमेंटमध्ये होते, पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते आणि त्यांचं पनवेलला पोस्टिंग होतं. त्यामुळे VK हायस्कूल, विठोबा खंडाप्पा हायस्कूल, कोकण एज्युकेशनचा स्कूल आहे, फार मोठं हायस्कूल आहे. तिथे मला ती संधी मिळाली. आणि मग काय असतं, खेडेगावातली मुलं आली की ह्यांना ड ती तुकडीत देतात. ब कडं आणि ब ची मुलं हुशार असतात आणि मग खाली मग ते हळूहळू आम्ही ड मध्ये, आम्ही हुशार असलो तरी ड. तर अशा पद्धतीने माझ्या हायस्कूलची सुरुवात झाली. आणि मग मधल्या काळात काकांची ट्रान्सफर झाली. मग परत गावाजवळच्या हायस्कूलला ॲडमिशन घेतलं. आणि मग आजिवली म्हणून हायस्कूल आहे, त्या हायस्कूलला माझं हायस्कूल माध्यमिक एज्युकेशन झालं. तुमच्या काळात 11वीला SSC म्हणजे 11वी जुनी SSC. त्याची एक गंमत आहे बरं सर. कसं झालं, माझं हायस्कूल माझ्या गावापासून साधारण 3-4 किलोमीटर आहे आणि पायाने चालत जायचं. पायामध्ये चप्पल नाही. 11वी पर्यंत मी पहिली स्लीपर 11वीत घेतली. तो पण मी म्हणून आजही पाय मजबूत आहे. अगदी बरोबर आहे. स्ट्रॉंग आहे. मी शेतीचा नांगर पकडलेला आहे, त्यामुळे हाताला घट्ट आहेत. आजही स्ट्रॉंग आहे. सो मग ते माझं जे हायस्कूलचं जीवन तिथे खऱ्या अर्थाने सुरुवात झालं. आणि आम्ही अगदी मजा करत, आणि आमचं 11वीची मजा अशी आहे की आम्ही 8वीतून 9वीला गेलो है ना. आणि 8वी आमच्या मागचा अभ्यासक्रम बदलला. मधुकरराव चौधरी त्यावेळेला शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी 10+2+3 असं ही सिस्टम आणली. म्हणजे 10वीला बोर्ड आणला. आणि आमच्या वेळेला कसं होतं, 11वी त्याच्यानंतर प्री डिग्री सायन्स किंवा प्री डिग्री, दुसरं वर्ष म्हणजे इंटर,
आणि अच्छा. तिसरं ज्युनियर आणि सिनियर, हां. म्हणजे 4 वर्षाचं कॉलेज, बर हां. बरोबर आहे. हम्म. आणि 11वीपर्यंतचं माध्यमिक अशा पद्धतीने होतं. हम्म. पण पाठीमागचं जे होतं ते कसं होतं, 10वी 12वी हम्म. आणि मग पुढे 3 वर्ष कॉलेज, हम्म. अशा पद्धतीने ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज. हम्म. तर 8वीतून आम्ही 9वीत गेलो आणि हम्म. 8वीचा अभ्यासक्रम बदलला. हम्म. आता मला जर 9वीत मला पास नाही झालो हम्म. तर मला 8वीत बसणे हो हे कंपल्शन होतं, की तुम्ही एकतर 9वीतून 10वीत जा, हो नाहीतर 8वीत बसा. हो पुन्हा ही बंदूक होती आमच्या मागे काय. बरं. आणि मग आमच्या 9वीतून आम्ही 10वीत गेलो. आमची काही मुलं फेल झाली, हो. एक वर्ग मागे होतं बसले, काही मुलं बसली. हम्म. पुढे 10वीतून 11वीत, हम्म. 10वीतून 11वीत गेलं तरी तुम्हाला 8वीतच बसायचं आहे. अरे वा. मुलांनी शाळा सोडल्या. तुमच्या त्या काळात आता जी सरासरींची जीवघेणी स्पर्धा आहे, हं. 98%, 99%, 100%, हा त्या काळात एवढं हे नव्हतं. अजिबात नव्हतं सर. जास्तीत जास्त फर्स्ट क्लास मध्ये आला तरी अरे छातीवर- 60% मिळाले ना, हां, देव पावला. छाती काढून गावात चालला. येस, फर्स्ट क्लास. तो डिस्टिंक्शन 60% पुढचं आहे. आम्हाला कोण नाही, आम्हाला विचारायचे कसे, हम्म. फर्स्ट क्लास मिळाला का, हां, हां. असे मिळायचे. हम्म. नाहीतर मग पास झालास का. हां. हम्म. हे 2 क्लास होते. बरोबर. फर्स्ट क्लास असेल, हम्म. पर्सेंटेज कोणी विचारलं. फर्स्ट क्लास म्हणजे 60% वरती. तो वरतीच असायचा. बरोबर. सो त्यावेळेला अशा पद्धतीने ती होती. हम्म. आणि आमच्याकडे इंग्लिश गणित देताना हम्म. प्री टेस्ट व्हायची बर. आणि पास झाला तरच तो इंग्लिश किंवा गणित, बाकी गोष्टीचा आमची प्री टेस्ट नव्हती, पण इंग्लिश हम्म. गणितला प्री टेस्ट. टेस्ट असायची. हां. आणि ती टेस्टमध्ये तुम्ही जर उत्तीर्ण झाला तरच तुम्हाला इंग्लिश किंवा गणित द्यायचे, नाहीतर हम्म. द्यायचे नाही. बर. हां, हां. आणि आमचे त्यावेळेला 2 तुकडे एकत्र झाले होते, अ आणि ब. बर. हां. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त 4च लोक हां. ज्यांच्याकडे इंग्लिश, हम्म. 14 लोक त्यांच्याकडे गणित. बर. आणि त्यात आमचा आणखीन मोठेपणा की सायन्स 2 सब्जेक्ट असायचे, एक जनरल सायन्स, हम्म. फिजिओलॉजी, हायजीन बर. किंवा रसायनशास्त्र, फिजिक्स केमिस्ट्री, हां, हां, हां. या दोन्हीपैकी एक घ्यायचं. बर. हां. आणि फिजिक्स केमिस्ट्री घेणं त्यावेळेला मोठेपणाचं. हम्म. मग आम्ही तो फिजिक्स केमिस्ट्री, त्यात आम्ही 4 विद्यार्थी, ज्यांचे इंग्लिश हम्म. चौघांचे, त्यांचेच फिजिक्स केमिस्ट्री. त्यामुळे झालं काय हम्म. की ह्या 4 लोकांकडे हम्म. बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. आणि स्कॉलर मुलं. यस, आणि ही 1975ची गोष्ट आहे. हम्म. शेवटची 11वी SSC हम्म. आणि नवीन 10वी SSC एकाच वेळेला झाल्या. बर. हां. हो, हो. आमचे मागचे 10वीला आले ना, हम्म. आणि आम्ही 11वी, एकाच वेळेला 2 एक्झाम झाल्या. हो. नवीन अभ्यासक्रमाची एक्झाम हम्म. आणि जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची एक्झाम. हम्म. त्याच्यानंतर नवीनची सुरुवात. नवीनची सुरुवात, असा तो त्यावेळचा तो हे होता. हम्म. आणि सांगायला फार वाईट वाटतंय हम्म. की आमच्या टोटल 80 विद्यार्थ्यातून एकच विद्यार्थी पास झाला. क्या बात. पण ते आणि चला तो सुरुवात. त्याच्याकडे गणित इंग्लिश नव्हतं. हां, हां, हां. काय म्हणून वाचला. वाचला. बुडत्याला काडीचा आधार. कमीत कमी हम्म. बाबा 0% रिझल्ट नाही लागला. हां. मग त्याच्यानंतर आम्ही ते एक्झाम दिले वगैरे, तो पुढचा भाग आहे, आपण हो, बोलत हो, होतो. हो. सो तर अशा एकूण माझा शालेय जीवनाचा हा तुमचा माझा हां, प्रवास, हां. प्रवास. असा प्रवास माझा. हां. मग या सगळ्या प्रवासानंतर कधीतरी एक टप्पा येतो नोकरी शोधण्याचा. जी. आणि मग त्या कारण जबाबदारी यस, आपल्याला, आपण टिपिकल मराठी कुटुंबातून जन्माला आलेलो असतो. बरोबर. आई वडील म्हणतात बाबा चांगला शिक आणि चांगला साहेब बन. अर्थात साहेब हो म्हणजे काय नोकरीच कर. यस यस यस, अशा कुटुंबांमधून आपण वाढलेलो आहोत. निश्चित. आणि मग आपला प्रयत्न सरकारी नोकरी मिळवण्याचा किंवा चांगली खाजगीमध्ये सुद्धा चांगल्या कंपनीमध्ये, लिमिटेड कंपनीमध्ये, त्या काळात लिमिटेड कंपन्यांमध्ये लागणं, यस, हे सुद्धा म्हणजे चांगला बोनस, हे ते अशा कल्पना असायच्या बरोबर. निश्चित. प्रॉव्हिडंट फंड अमुक तमुक, ESIC काय ते विमा अमुक तमुक. तुमचं त्या काळात स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन तयार झाला होता? म्हणजे नोकरी करायची की व्यवसाय करायचा की आणि काय करायचं की मजाच करायची वगैरे वगैरे. कारण पौगंड अवस्था असते ना निश्चित. त्यावेळेला, फारसं काही बुद्धी चालते अशातला भाग नाही. तर तुमच्या आयुष्यात अशी काही वळणं असतील तर त्याच्याबद्दल पण निश्चित थोडंसं कल्पना सांगेन द्या. सर. आणि तुम्हाला ऐकायलाही मजा वाटेल. हां, हां. काय, आमच्या 11वीत पहिली गोष्ट आम्ही फेल झालो. हम्म. आता नोकरीची झालं क्वेश्चन मार्क. हो. मिळालं तर शिपाई. हम्म. आणि त्यावेळेला सर हम्म.
लग्नासाठी आज जसं नोकरी विचारतात हं. तसं त्यावेळेला हं. नोकरी विचारायचे. हां. पण नोकरी विचारल्यानंतर हं. हा प्रश्न आवर्जून विचारायचे, हं. शिपाईस का क्लार्क आहे? हां. पुढचं कोणीच विचारत नव्हतं. तृतीय श्रेणी की चतुर्थ श्रेणी? आणि क्लार्कला फार मोठा रिस्पेक्ट होता. बरोबर. काय हं. आणि आम्ही तर फेल, हं. म्हणजे क्लार्कचा आमचा. चार्जेसच नाहीत. हां. आणि ही विवंचना होती आणि माझे वडील फार स्ट्रिक्ट होते. हं. त्यांची खूप इच्छा आणि माझे तुम्ही अपत्य किती तुमच्या वडिलांना? मी तसा एकटाच. बरं. हां. पण मी नोकरी लागल्यानंतर माझ्या वडिलांनी सेकंड मॅरेज केलं. हां. त्यामुळे तो आता नंतरचा माझा एक भाग आहे. पण स्टेप तुमच्या ब्रदर आहे. परिवारामध्ये पण पहिल्यांदा आम्ही 2 बहिणी आणि हां. मी एकटा, अच्छा. एकुलता एक. हां. त्यामुळे एकुलता एक मुलाचे लाड कसे होतात तुम्हाला हो, माहिती आहे. प्रश्नच नाही. पण मग लाड त्यात तुमचा नंबर कितवा? बहिणी माझा- अगोदर की तुम्ही? माझी मोठी बहीण, हं. मग मी, हं. मग बहीण, अच्छा. असा आमचा तो हं. हे होता. तर वडिलांचं लक्ष असायचं पण लाड नसायचे, हं. फालतू लाड हां, नसायचे. बरोबर. शिक्षणाकडे महत्त्व दिलं. बरोबर. 11वीत फेल झाल्यानंतर मी मामाकडे पळून गेलो. पटके म्हणजे खायला नको. हिंमतच नाही त्यांच्या समोर उभं राहायची. बरोबर. हां. आणि आमच्या वडील होते अशिक्षित, हं. पण त्यांनी पहिल्या भावाला शिकवलं. हं. ते शिक्षक झाले. हं. त्यांना शिक्षिका मिसेस मिळाली. हं. 2 नंबर त्यांचे भाऊ म्हणजे काका आमचे. हं. दोन्ही काका माझ्या आज हयात आहेत आणि आम्ही सगळं एकत्र कुटुंब बरं. पद्धती आहोत. हां, हां. तर 2 नंबरचे काका आमचे पोलीस ऑफिसर, हं. तुमच्या हो. पोलीस ऑफिसर म्हणून हो. त्यांनी आणि शेवटची वृत्ती घेतली. ड्युटी इथे केली. तुमची डायरेक्टर ऑफ हं. तुमचं रिगलच्या बाजूला ऑफिस आहे. हां, हां. पूर्ण महाराष्ट्राचं डीजी डीजी डायरेक्टर जनरल. डायरेक्टर जनरल. तिथे त्यांनी कंट्रोल रूमला, हं. ते वायरलेसकडे होते, कंट्रोल हां. रूमला जॉब केला. बरं. डीजी कंट्रोलला. डीजी कंट्रोलला हं. डीजी कंट्रोलला त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे वायरलेस विभागात होते. वायरलेस विभागात हं. काय. आणि तिथून ते रिटायर्ड झाले. बरं. हां. तर असा आमचा साधारण परिवार हं. काय. आणि मी त्यात झालो फेल. म्हणजे तुमचे वडील अशिक्षित असले तरी त्यांनी भावंडांना शिकायला निश्चित. प्रोत्साहित केलं. नुसतं नाही, हां, हां. असे वडिलांच्या समोर आम्ही अगदी, हं. वडील माझे वयाच्या, आता त्यांचं वय मोजणं अवघडच आहे, हं. हं. पण 85 आम्ही समजतो. हं. वयाच्या 85व्या वर्षी ते गेले, हं. पण ताठ होते. हं. शेवट दोन्ही पिढी ती. अरे ताठ म्हणजे सर, अटॅक आला. हं. ते म्हणतात माझ्या छातीत चमक आली. हं. शेतावरून भारा डोक्यावर घेतला, चमक आले बरं. हं. ती चमक आहे त्यांच्या दृष्टीने. तरी पण हो, चमक त्यांच्या दृष्टीने हां, त्यांना हां, डोक्यावर भारा त्या घेतला. परिस्थितीत सुद्धा डोक्यावर भारा घेऊन भारा गेले. घेतला, हां. पाण्याचा गडवा, ते हे कळस, हं. तो गडवा, एकही गोष्ट तिथं न राहील याची काळजी घेऊन ते शेतावरून घरपर्यंत आले. बरं. आणि आमच्या घराजवळ आले आणि बाजूला त्या एका मुलाला हाक मारली, अरे हे गडवा घे. आणि ते की डोक्यावर मला जर चमक आले, आणि गेले हं. अंगणामध्ये, भारा टाकला हं. आणि एकीकडे स्वतः कोसळले. हो. ते जर त्यांनी ते टाळलं असतं तर कदाचित निश्चित. उपचार होऊन पुढचा अनर्थ टळला असता. सांगायचं कार्य का नाही, त्या काळात एवढं की कल्पना शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत. आणि ह्या मेहनती आम्ही पाहिलेल्या आहेत सर. त्या पिढीचंच ती आहे. म्हणून आमची पिढी आहे ना सर, आम्ही 5 पिढ्या पाहिलेली आहेत. हो. आमच्या आजोबांना पाहिलेलं आहे, हं. आमच्या वडिलांना पाहिलेलं आहे, आमची स्वतःची पिढी, आमच्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना. हं. हे आम्ही आज 5 पिढ्यांचे साक्षीदार आहोत. हो. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत बऱ्यापैकी. हं. आणि म्हणून आजच्या एपिसोडमधून हं. लोकांनी हा संदेश घ्यावा. घ्यायला पाहिजे. बरोबर. हे 5 पिढींचा साक्षीदार आपल्या समोर बोलतोय. बोलतोय. हं. राईट. सो असा हा प्रवास सुरू झाला, फेल झालो, तो काय करायचं समजत नव्हतं. आणि मजा अशी सर, माझा एक मित्र माझ्याकडे आला त्या दरम्यान, हं. आणि त्याने एक प्रस्ताव ठेवला हं. की अनंत तुला आयुष्यात काय करायचं आहे का. हं. आणि मला करायचं होतं. हं. आणि माझ्या मनातलं तो बोलला. हं. म्हटलं काय करायचं. नाही म्हणे, माझ्याकडे आहे म्हणे, हं. आपण 2 जण हं. कारवारला जाऊ. कारवार कर्नाटक. आता मला कारवार कुठे हेच माहीत आहे. हं. पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, दक्षिणेला, उत्तरेला. म्हटलं कारवारला जाऊन करायचं काय. हं. नाही म्हणे, तिथे जाऊ आपण, हं. छोटा मोठा उद्योग करू, हं. आणि आपण परीक्षा पण देऊ, हं. आणि घरी यायचं ना मोठं होऊनच यायचं. हं. आता ती अल्पबुद्धी हो, त्यावेळेस. हो. मी प्रभावित झालो. हं. आणि तसाही तो चांगल्या घरातला, हं. त्याचं कुटुंबाचं बॅकग्राऊंड चांगलं, हं. सुशिक्षित घरात. सुशिक्षित, अतिशय सुशिक्षित घराण्यातलं. हं. मला ते पटलं. हं. आणि मग मी म्हटलं ओके हं. जाऊया म्हटलं.
पण म्हटलं मला म्हणजे आईवडिलांना तू जर सांगत बसलास तर ते तुला सोडणारच नाही. बरं म्हटलं मला मग वडील नाही सोडणार हे बरोबर आहे, पण मला आईला सांगावं लागेल. माझी आई अतिशय गरीब. मग तिला म्हटलं कसं काय सांगणार आहेस? ते म्हटलं तू काळजी करू नकोस, मी सांगतो. मी आईला काय म्हणालो, आई मला एक चांगली नोकरी मिळते आणि मी त्या निमित्ताने जाणार आहे, तू काळजी करू नकोस. ज्या वेळेला येईन त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने घरी असले. आता कुठल्या आई वडिलांना नको असतं. आणि मग आम्ही गेलो सर. कारवार कसलं, आम्ही नागपूरला पोहोचलो. आणि नागपूरला बरं त्याच्या आधी काय आहे, आपण जायचं कसं, पैसा पाणी, तर त्यांनी मला बॅग वगैरे उघडून दाखवली. त्याच्यामध्ये पैसे मला दिसले. मी त्याला विचारलं, एवढे पैसे राजू इतके पैसे आणलेस कुठून, काही चुकीचं नाही ना करत आहोत? नाही म्हणे, मला मी लॉटरीचं दुकान टाकलं होतं आणि त्या लॉटरीच्या ह्याच्यातून मला पैसे पण मिळायचे आणि काही तिकीटं नाही लागली. ती तिकीटं आपल्या अंगावर पडतात, त्यातली काही तिकीटं लागली आणि मग म्हणे मला मोठमोठी तिकीटं लागली. मला ते पटलं. बुद्धी त्या काळात तेवढं बुद्धी समजच कमी. पैसे दिसत आहेत, चांगल्या घरातला आहे, सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांनी त्याच्या आईवडिलांचा फोटो बिटो घेऊन आणि आम्ही पारायण केलं, नागपूरला उतरलो. पैसे असे पण फार मोठा तो किस्सा आहे, पण आपण तो थोडंसं स्किप करूया, थोडक्यात घेऊया. आम्ही मग तिथे आमचे हळूहळू पैसे संपायला लागले. तर मग आम्ही लॉजला राहायचो. मग आम्ही मंथली लॉज शोधली आणि राजूला म्हटलं हे काय बरोबर नाही आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि सर आम्ही पहिल्यांदा तिथे धंदा सुरू केला, पर्याय नव्हता. आणि काय धंदा सुरू केला, एम्प्रेस मिल आहे नागपूरला, त्याच्या बाहेर आम्ही एक हातगाडी टाकली. तिकडे हातगाडीला ठेला म्हणायचे. तो ठेला कसा मिळवला तो एक फार मोठी स्टोरी आहे. कारण ह्या मुलांना ह्या वयात ठेला कोण देणार, बरोबर. पण ते आम्ही आमची स्किल वापरून आणि तिथे आम्ही ती हातगाडीला नाव दिलं मुंबई चौपाटी का मशहूर निंबू शरबत. क्या बात आहे. मुंबई चौपाटी का मशहूर निंबू शरबत. आणि निंबू सरबताची गाडी सुरू केली. फार मोठ्या उद्योगाला सुरुवात केली तुम्ही. साम्राज्य. येस येस येस. सो अशा पद्धतीने आम्ही ती आमची सुरुवात झाली आणि मग पुढचा बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये. चढ उतार होतच असतात. हां. आणि मग पर्याय नाही, शेवटी माणूस पैसे संपले की परतीच्या प्रवासाला लागतो. तसं आमच्या बाबतीत घडलं. मुंबईत आलो. सुबह का बोला शाम को वापस आ गया. का बोला शाम को आलो परत ज्या ठिकाणी काम करतो तिथे. पण मधल्या काळात माझी आई अनपढ आणि त्याची आई शिक्षिका. ते त्याच्याबरोबर गेला होता. त्यांना कळलं ना मी कोणाबरोबर गेलोय आणि त्यांच्या आईला कळलं मी कोणाबरोबर आहे. मग ते एकमेकीला भेटायचे. ती म्हणजे मित्राची आई यायची, कधी माझी आई जायची, काय भाव तपास लागला का. तर मित्राची आई माझ्या आईला नेहमी समजावायची की अगं तुझ्या मुलात काहीच खोट नाही, तुझ्या मुलाला माझ्याच मुलांनी फसवले, काळजी करू नको, तुझा मुलगा व्यवस्थित आहे, तो चुकीच्या मार्गावर जाणार नाही, अशी माझ्या आईला त्याची आई समजावायची. हे आल्यावर आम्हाला नंतर कळालं. आणि मग अशा पद्धतीने परत जुन्या ठिकाणी आलो आणि मग मी ठरवलं की आता कुठली चुकीची गोष्ट करायची नाही, कोणाच्या नादी लागायचं नाही, कोणाच्या नादी लागायचं नाही. पण सर माझ्या आयुष्यात ना धंदाच होता, पर्याय म्हणून मी नोकरीत आलो. ज्या पोल्ट्री फार्मवर मी काम करत होतो ते मालक आहेत माझ्यासाठी, ते आज गुरुस्थानी आहेत, ज्यांचं नाव शिरूर आहे. शिरूर कारवारचे आहेत. आणि त्यांचा आजी कमल स्टुडिओ सायन सर्कलला आजी आहे. आणि त्यांची तिकडे पोल्ट्री फार्म होती, त्या पोल्ट्री फार्ममध्ये मी काम करायचो. काय मग त्यांनी मला सजेशन एक दिलं की तू मुंबईमध्ये एक स्टॉल मी घेतो, त्या स्टॉलवर बसशील का. तर मी त्यांना काय म्हणालो की सर माझी प्रायोरिटी आहे माझं टायपिंग, माझं शॉर्ट हँड आणि माझं SSC पास होणं, ह्याला मला प्रायोरिटी द्यायची. म्हणजे तू तिथे सगळं कर. आणि आजी सर 66 नंबरचा बस स्टॉप आहे, तिथे लक्ष्मी टायपिंग इन्स्टिट्यूट आजी आहे, तिथे मी टायपिंग जॉईन केलं, तिथे मी शॉर्ट हँड जॉईन केलं. त्यांची नोकरी करता हां. आणि मग त्यांनी मला स्टॉल टाकून दिलं सायन कोलीवाड्यात, अंड्याचं स्टॉल. त्या अंड्याच्या स्टॉलचं नाव होतं जनता एक सेंटर. जनता एक सेंटर. एक सेंटर.
अंड्याचं दुकान आणि 300 अंड्यांनी मी सुरुवात केली सर. मुंबईचं काही माहीत नाही, बरं. पण चॅलेंज स्वीकारायची पहिल्यापासून सवय. सुरुवात केली, सायकलवर 300 अंडी मी मागे लावायचो आणि छोट्या छोट्या दुकानातून मी पुरवायचं. असं करत करत सर तो सेल मी 3-4 लाखावर नेला आठवड्याला अंड्यांचा. म्हणजे तुम्ही तुमचं तिथे सगळ्या युक्त्या वापरून आणि हे ते म्हणजे आणि तुमचा माझा तो इंटरेस्ट होता बिझनेसमध्ये होता सर. आणि टायपिंग, शॉर्ट हँड, SSC त्याला कुठेही मी म्हणजे ते माझं होतंच, हे व्हायचंच, कम्प्लीट करायचं आणि परत सगळे विषय घ्यायचे आणि चांगल्या मार्काने पास व्हायचं. हे पण होतं की ते गेलेले विषय घेता येत होते. फक्त जेवढे विषय सुटलेत राहिलेले विषय तुम्ही बसा आणि हे केलं तुम्ही SSC होत होता पूर्ण. पण नाही, मी सगळे विषय घेतले. अच्छा. पुन्हा आणि मी SSC पास झालो. मी शॉर्ट हँड 80 पास झालो. 100 मी हॅपियर आहे. अरे वा. त्याच्यानंतर मी टायपिंग 40, इंग्लिश टायपिंग मराठी का करत नव्हतो, 40 पास आहे. आणि मग हे सगळं चाललं होतं, पैसा बऱ्यापैकी येत होता. नंतर मग त्यांनी मला काय केलं की 50% पार्टनरशिपमध्ये सुरू केलं. आता एवढं 300 अंड्यांवरून जर 3 लाख अंड्यांपर्यंत तुम्ही पोहोचताय. आणि त्यावेळेला सर 32 पैसे अंड्याची कॉस्ट होती. म्हणजे सगळ्या कोंबड्या तुमच्यावर फिदा होत्या. येस असं म्हणाला. आणि त्यावेळेला सर मी लतीफ बरोबर बसलेला माणूस आहे. लतीफ त्यावेळेला अंड्याचा भाव फोडायचा. 30 पैसे अंड्याचा भाव फुटायचा, पेपरला यायचा महाराष्ट्राला. मग आम्ही काय करायचो, 30 पैशाच्या म्हणजे 28 पैशाला समोरच्या म्हणजे जिथून अंडी उचलायचो त्यांना 28 पैशांना उचलायचो आणि आम्ही विकायचो 32 पैशाने. म्हणजे 4 पैशांचा बिल फरक. होलसेल आणि रिटेल दोन्ही. मग मी काय केली, तिथे ना जो एरिया होता तो जरा डेंजर एरिया होता. म्हणजे मी त्यावेळेला सर दादा प्रत्येक एरियामध्ये, त्या काळात दादा असायचे, भाई नसायचे, अल्बर्ट दादा म्हणून आमच्या एरियात होता. त्यावेळेला सर मी महिन्याला 25 रुपये द्यायचो. खंडणी म्हणजे ते द्यावे, यानंतरचा शब्द असेल त्या काळात वेगळा काहीतरी असेल, ते द्यावे लागायचे जेवढे पण स्टॉल आहेत. दादा प्रकार काय असतो तेव्हा मला माहिती आहे. आणि मग हे सगळं सुरळीत चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. मालकाचा माझ्यावर विश्वास होता, मालक हुशार. आणि मी काय करायचो, ट्रिप्लिकेटमध्ये बिलं बनवायचो. एक कॉपी त्या संबंधित माणसाला, एक कॉपी माझ्याकडे राहायची आणि एक कॉपी मी माझ्या मालकाला पाठवायचो. मालकाचा विश्वास बसला आणि मालकाने मला पार्टनरशिपमध्ये काय हरकत नाही, हां तुला अशा आणि त्यांनी केलं पार्टनरशिपमध्ये. आणि तिकडे त्यांनी एक डॉक्टर होते, त्यांनी एक असोसिएशन बनवली आणि माझे जे मोठमोठे गिराईक आहेत ते त्यांनी ताब्यात घेतले आणि मलाच गिराईक बनवलं. अरे. आणि अशा पद्धतीने तिथे मी तरी तो धंदा मी खेचला सर. पण शेवटी म्हणतात व्यवसाय म्हटलं की चॅलेंजेस, पण मनामध्ये इच्छा हीच की नोकरी करणे नाही. पण तरीही तुमच्या आयुष्यातला बराच काळ सरकारी नोकर म्हणून हे तुम्ही केलात. हे ऑफ द रेकॉर्ड आपण बोललोय. तर त्याच्यावर थोडंसं. मग त्याच्यानंतर मग मी जिल्हा उद्योग केंद्रात गेलो. मला धंदाच करायचा होता, पण धंद्याचं ते तुम्हाला म्हणे 2 गॅरेंटर द्यावा लागतील वगैरे. मग तो नाद सोडला. मग एम्प्लॉयमेंटला नाव नोंदवलं जातं, तिथून नोकऱ्या मिळाल्या जातात असं मला सांगितलं गेलं. मग आमचे म्हणजे आजचे माझे साडू, त्यावेळेला ते साडू नव्हते, साटम म्हणून शिवाजी साटमचे थोरले बंधू. त्यांनी मला चिठ्ठी दिली नोंदणी करण्यासाठी, नाव नोंदणीचं अलिबागला. आणि त्यावेळेला ते आमचे जयदास पाटील म्हणून त्यावेळेला खासदारकीचे उमेदवार, त्यांच्याकडे मी चिठ्ठी घेऊन गेलो. आता मी त्यावेळेला माझं वय तुमच्या लक्षात येत असतं. त्यांनी चिठ्ठी बघितली का बघितली नाही काय माहीत नाही, आतल्या साईडला ते बसले होते, मी बाहेर बसलो आणि ते निघून गेले. आता जयदास पाटील छोटे मोठे काळे गोरे काहीच माहिती कधीच बघितलेलं नाही. सगळी लोक कमी झाल्यानंतर मी त्या ऑफिस बॉयला विचारलं की मला सरांना भेटायचं. सर गेले. म्हणजे माझी चिठ्ठी दिलीस की नाही, तर म्हणे दिली होती. सर आता येतील परत, म्हणे नाही. मी घरी आलो निराश. आणि मग आईला म्हटलं मला 20 रुपये द्या आई, मला नाव नोंदणीसाठी अलिबागला जायचं. आणि 20 रुपये त्यावेळेला खूप होते. 20 रुपये म्हणजे बसचा तिकीट 11 पैसे वगैरे होता आमच्या गावावरून पनवेलला जायचं. तर मग आईनी मला मनी भातावर 20 रुपये मिळून दिले
मनीबात म्हणजे तो फार वेगळा प्रकार आहे. हं. म्हणजे नागवणे थोडक्यात. थोडक्यात हो माहिती हां. शेतकऱ्याला 2 नागवलं रुपयाचं जातं. काम. हो हो हां. तुम्ही त्यावेळेला हं. 20 रुपयाचं काम 2 रुपयात तुम्हाला करायचं आत्ता असं. 20 रुपये देणार पण तुम्ही पुढे ते 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 त्याची मजुरी 10 वेळा हो, काम हो, करायचं असं. हो, हो. ते 20 रुपये घेतलो, गेलो नाव नोंदवलं हं. अलिबागला आणि लक्षात आलं मग मी तिथे का दिवस घालवला. हं, हं, हं. चिठ्ठी घेऊन गेलो तिथे मी दिवस का घालवलो. इतकं सोपं आहे. हो 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 गावात आलो सगळ्या घरातल्या मुलांना सांगितलं हां 20 रुपये मनी भातावर काढा, आणि ते नाव नोंदणी employment करून आहे. ठेवा. हां. सोपं आहे म्हटलं. हं. आणि 9वी पास 7वी पास जनावर सगळ्यांचे employment सगळ्यांना card काढ. सरसकट हां. नोंदणी ते लोक करायला. अवेअरच नव्हती. हं. आणि सर मला जे कॉल सुरू झाले कारण मी SSC पास होतो, हो त्या काळात टायपिंग होतं, शॉर्ट हँड होतं, हे सुरू झाले. हं, हं. मी पहिलं डायरेक्टर ऑफ एज्युकेशनला पनवेलला मला जॉब मिळाला. बरं. हां. पण इन बिटवीन मी बरेचसे इंटरव्ह्यू दिले होते. तर माझं सिलेक्शन झालं होतं रेव्हेन्यूला. हं, हं. मी महसूल सर रेव्हेन्यूला गेलो असतो आज मी डेप्टी कलेक्टर असतो. हो. मी तिकडे गेलो नाही का तर पोस्टिंग कुठे मिळाली मला म्हसळ्याला हं, हं. आणि म्हसळा कुठे माहीत नाही. हो, बरं. बरोबर. MSCBमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, ST महामंडळात झालं होतं, बरं. टीचर म्हणून झालं होतं आणि एम्प्लॉयमेंटला झालं होतं. हं, आय ॲक्सेप्टेड एम्प्लॉयमेंट. हं, हं. त्यावेळेला माझं वय 23 होतं सर. हं, हं. बरं. बघा 23व्या वर्षी मी एम्प्लॉयमेंटचा विचार का केला. जर मी एम्प्लॉयमेंटला गेलो तर प्रत्येक घरामध्ये मी नोकरी द्यायला मदत करू शकेन. येस. आणि आज सांगायला अभिमान वाटतो सर. हं, हं. हजारो युवकांना मी जॉब दिले. मी ज्या गावात राहतो तिथे मी घरटी जॉब दिलेले क्या आणि बात. सरकारी जॉब दिलेले. हं, हं. सांगायचं तात्पर्य आहे की त्यावेळेला हे डिपार्टमेंट निवडून हं. मी योग्य एक फार- केलं असं. हां. आणि आज तुम्ही माझी सुरुवातच हं, हं. तरुण म्हणून केली हो आणि आजही मी तरुण मुलांच्या सोबतच आहे. अगदी बरोबर. कारण मी 23 वर्षी तरुण होतो तेव्हा तरुणांचा विचार केला हं, हं. आणि आज मी भले 70चा असेल हं. पण मी आजही तरुणांचाच विचार करतो. अगदी बरोबर. सो अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली. हं, हं. मी एम्प्लॉयमेंटला टोटल जॉब 29 वर्ष केला. हं. त्यातला 10 वर्ष मी जॉब केला अलिबागला, हं, हं. 5-6 वर्ष मी ठाण्यात होतो आणि उर्वरित सेवा माझी पूर्ण महाराष्ट्राचं ऑफिस आहे आमचं हं. तिथे झाली. हं, हं. आणि 2008ला हं. मी सेवानिवृत्ती घेतली. घेतली स्वेच्छानिवृत्ती घेतली. सेवानिवृत्ती नाही स्वेच्छा. स्वेच्छानिवृत्ती. मी नियतमानानुसार झालेला नाही. बरोबर. त्यावेळेला माझं 50, 51, 52 असं एज असेल. हं. 50 प्लस होतो मी. हं, हं. आणि मी जॉब पण रिझाईन तुम्हाला मग त्याचं निवृत्ती वेतन चालू झालं असेल हो त्यावेळेस आहे जे काय असेल. आजी आहे आजी. आजी आहे. मला निवृत्ती वेतन हं. चांगलं मिळतं. ठीक. मी नेहमी सांगतो सर लोकांना हं. की मी सरकारकडून घेत होतो. हं, हं, हं. कशाच्या माध्यमातून. पेन्शनच्या माध्यमातून. हं. आता मी सरकारला 4 पटीने देतो देतोय टॅक्सच्या माध्यमातून टॅक्सच्या. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीच्या Yes. उत्पन्नावर. ह्या इंडस्ट्रीची ताकद आहे सर. अगदी बरोबर आहे. आता घेणाऱ्याला देणारा बनवते. अगदी बरोबर आहे. आता ह्या सगळ्या पूर्वार्धामधून आता उत्तरार्धात आपण प्रवेश करूया. येस. डायरेक्ट सेलिंगचा म्हणजे प्रत्येक माणसाची एक स्वतःची कहाणी असते, कादंबरी असते. निश्चित. त्याच्यामध्ये तो विविध प्रकारचे रोल अदा करत असतो. कधी हिरो आहे, कधी खलनायक आहे, कधी विदूषक आहे, काही विनोदी. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा हा जो तुमचा प्रवास चालू झाला हा नेमका कोणत्या वर्षी चालू झाला सांगतो. आणि त्याचे अनुभव काय आणि तुम्हाला त्याच्यात यावंसं वाटलं की त्यावेळेला तुम्ही या क्षेत्राकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होता की नकारात्मक होता याच्याबद्दल पण आपण जरा चर्चा करू. पहिल्यांदा सर ना पैसे कमवले पाहिजेत हं. हा माझा दृष्टिकोन पहिल्यापासून होता. हां. म्हणजे माझा फावला म्हणजे वेळ पैसे कमवायची संधी असलेल्या प्रत्येक संधीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने बघा. मग ती डेफिनेटली अंडी असोत काही असो किंवा बुर्जी पैसे असो. तिथून मिळतात. हा. यश नेहमी सकारात्मक राहिलेले. अगदी याचं कारणच असं आहे हां. की आम्ही ज्या वेळेला हं. समजायला लागतो हं, हं. कुठला माणूस असा नाहीये हं. की जो पैशासाठी मार्केटमध्ये काम करत नाही. हो प्रत्येक जण करतो. बरोबर आहे. रस्त्यावरच्या भिकाऱ्याला पैसा पाहिजे आणि टाटा बिर्लालाही पैसा पाहिजे. सगळ्यांना पाहिजे. बरोबर. म्हणजे मधल्या सगळ्यांना पाहिजे. हं, बरोबर आहे. त्यामुळे माझा हा नेहमी सकारात्मक दृष्टिकोन राहिलेला हं, आहे हं. की पैसे कमवण्याप्रती मी नेहमी सिरियस असायचो पण चुकीच्या माध्यमातून नाही बरोबर. योग्य माध्यमातून. हां. आणि माझी सुरुवात पिअरलेस पासून झाली. क्या बात आहे. हां.
1983ला मी अलिबागला असताना पिअरलेस सुरू केलं होतं. तिथे मी चांगलं काम केलं. 1932चं एस्टॅब्लिशमेंट असलेली हां. इन्शुरन्स सेक्टरमधली प्रायव्हेट कंपनी, बरोबर. तिथे मी काम केलं. हं. आणि नेटवर्किंगमध्ये जसं तुम्ही मला म्हणाल, नंतर मी ठाण्यामध्ये आलो. ठाण्यामध्ये माझी ट्रान्सफर झाली आणि 99ला ह्या इंडस्ट्रीचा माझा संबंध आला. संबंध आला. हां. आणि सांगायला मग आनंद तो वाटतो. नेटवर्किंगचा होता की नॉन बँकिंगचा होता? नाही, हं. नेटवर्किंग. हां. नॉन Product बँकिंगच्या based. माझ्याकडे सेक्टर आले. हं. तो इन्शुरन्स असल्यामुळे मी ॲक्सेप्ट केला. हां, राईट. माझ्याकडे नॉन बँकिंगचे सेक्टर आले, पॅन कार्ड, ट्विंकल वगैरे, पण मी ॲक्सेप्ट नाही केले. कारण त्याच्यामध्ये मला धोका दिसत होता. आणि नाही, ॲक्च्युअली आपण नावं टाळूया, पण नॉन बँकिंग सेक्टरकडे तुम्ही हो, जायचं निश्चित, टाळलं. निश्चित. कारण तुम्हाला हे समजत होतं की बाबा आपण लोकांचे पैसे नेऊन टाकतोय, उद्या जर ते दिले गेले नाही तर ती एक मोठी लायबिलिटी ठरते. लायबिलिटीज आहे ना सर. आणि एवढं हे तुम्हाला हे नजर तेवढं विकसित झाली होती. यस, निश्चित. हं. माझ्याकडे नेटवर्किंग इंडस्ट्री आली ती 98-99च्या दरम्यान. बरं. आणि सांगायला आनंद वाटतं मला सर हं. की आज एक पोलीस डिपार्टमेंटचाच माणूस माझा आज इंटरव्ह्यू घेतोय क्या बात. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये आणणारा माणूसही पोलीस खात्यातलाच होता. आणि ती सुरुवात होती. सुरुवात. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची 96 पासून सुरुवात होती. 1-2च कंपन्या होत्या, पण 98 पासून जोरात म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या इंट्रोड्यूस झाल्या आणि लोक पण अवेअर व्हायला लागले. आणि त्यावेळेला सर हं. 3-4 कंपन्या हो. फार फेमस होत्या. ॲव्हॉन, हं. मोदी केअर, हं. इंडियन कंपनी, हं. टपरवेअर, हो. बाहेरची कंपनी, एमवे, हं. ह्या अशा कंपन्या होत्या. हं. काय हं. आणि आजही त्या कंपन्या चालू आहेत. चालू आहे. बरोबर. म्हणजे त्या हं. चुकीच्या कंपन्या नाही आहेत. नाही आहेत. बरोबर आहे. 27-28 वर्ष झाली. म्हणजे इंडस्ट्री चुकीची नाहीये. बिलकुल नाही. इंडस्ट्रीला चुकीच्या लोकांनी केलं. हां. चुकीच्या कंपन्या आल्या. हं. त्यामुळे इंडस्ट्रीचं कळत न कळत भारतामध्ये नाव बदनाम झालं. बरं. आणि ते नाव आता आपण सुधारलं पाहिजे. बरोबर. या इंडस्ट्रीला घराघरात पोचवलं पाहिजे. लोक नाही म्हणतायत आजी, हं. म्हणू द्या. हं. आपलं काम आहे. आपल्याला कळले ना इंडस्ट्री, हं. हो. राईट. आणि मग 98-99 पासून या इंडस्ट्रीचा माझा संपर्क आला. हं. आज सर हे जे आहे ना, हे हं. हा कधी न विचार करणारी गोष्ट आहे. अगदी. सरकारी माणूस करतो का असं विचार? नाही. सरकारीच जाऊ द्या. अगदी चांगल्या कंपन्यांमध्ये चांगले कमवणारे लोक सुद्धा त्या काळातले ह्या इंडस्ट्रीने शिकवलं बरोबर. कसं राहायचं, हां. कसं बोलायचं, वेशभूषा कशी असावी, कशी असावी, कसं व्यक्तिमत्व विकास कसं कसा असावा, असावं. हा त्या इंडस्ट्रीचा अविभाज्य भागच फार मोठा आहे सर. हं. लोकांनी काय केली, एकच बाजू बघितली. हं. काय बोलावं, किती बोलावं, हं. कसं बोलावं, हं. हे पण शिकवलं. हो. लोक शिकले नाही, काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे पण शिकवलं. बरोबर. काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हेच जास्त हे शिकवलं. जास्त शिकवलं. पण लोकांनी हे शिकले नाही हं. आणि म्हणून या इंडस्ट्रीपासून दूर गेले. हं. आणि जी लोक दूर गेली त्यांनी थोडंसं या इंडस्ट्रीला बदनाम केलेलं आहे. पण अर्थात. ॲक्च्युअल सर ही इंडस्ट्री फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. हं. या इंडस्ट्रीमध्ये सर ज्या दिवशी मला कळलं, हं. मी ते जाणीवपूर्वक तुमच्यासमोर व्यक्त करतो हं. की ह्या जगामध्ये 5 टाईपचे लोक आहेत सर. हो. हं. आणि या 5 मध्ये मी कुठेतरी आहे. हं. ते कोणते पाच? हे जेव्हा मला कळलं ना सर, हं. तेव्हा तेव्हा मी फुल टाईम झालो. हं. भले मला प्रगती झाली नाही झाली, फार पैसा मिळाला नाही मिळाला, हं. पण ही गोष्ट मला कळाली. हं. काय गोष्ट कळाली की ह्या जगामध्ये 5 टाईपचे लोक आहेत. हं. आणि हे ट्रेनिंगच्या माध्यमातून कळालं. एक अतिशय गरीब, व्हेरी पुअर. हं. दुसरा पुअर, गरीब. हं. तिसरा मी नंतर सांगतो. हं. चौथा श्रीमंत, बर. हां. रिच. रिच. आणि 5वा अतिश्रीमंत, हं. व्हेरी रिच. हं. बघा बरं. गर्व श्रीमंत. हां. हां. आता हे 2 इकडे क्लास, हं. श्रीमंत अतिश्रीमंत, इकडे 2 क्लास, गरीब अति गरीब, अति गरीब. आणि हा मध्ये. हं. म्हणून त्यांनी स्वतःला नाव दिलं मिडल क्लास. मिडल क्लास. मधलाच आहे. गोंडस नावाखाली जगतोय. हां. आणि आजकाल मी आयटी म्हणजे हा धड दरिद्री नाही, धड श्रीमंत नाही. हां. मिडल क्लास, नगर का नगर. सँडविच, हं. या दोघांच्या मधला. हं. बरोबर. बरोबर आहे. आता तो ह्या गोंडस नावाखाली जगता जगता आता तो स्वतःचं समाधान बोलताना करतो अपर मिडल क्लास, हं. लोअर मिडल क्लास आणि मिडल मिडल क्लास. क्लास. पण तो आहे मिडल क्लास. हं. बरोबर. बरोबर आहे. हो. आणि ही गोष्ट मला इथे सर कळली. हं. मग ह्या 5 ज्या गोष्टी, हे 5 लोक आहे, आपण ह्याला कन्सिडर नको करूया. हं. हं. थोड्या 2 मिनिटासाठी करूया याच्यासाठी का हा एका वेळेचा विचार करतो.
आजच्या दिवसभराचं जेवण वेळेचा सकाळी जाणार, मागायला उभं राहणार, वडापावचे पैसे आले पहिला 2 वडापाव खाणार, परत येणार, परत मागणार, एका वेळेचा. भिकाऱ्याचं काम आहे. हा जो माणूस आहे एका दिवसाचा विचार करतो, डेली वेजेस, रोजंदारी. आज कमवायचे, आज संपवायचे, संपतातच ते, संपतातच. नाही संपले दुसऱ्या दिवशी परत नाही संपले मग तेच संध्याकाळी जाऊन त्याला रस्ते माहिती आहेत, मोकळं कसं व्हायचं. येस, ओके. हा जो माणूस आहे हा एका दिवसाचा विचार. हा माणूस जो आहे मिडल क्लास, हा एका महिन्याचा विचार करतो. सॅलरी, पगार, सॅलरीड येतो, सकाळी जातो, संध्याकाळी येतो, सगळा असा महिनाभर त्याचा प्रवास चालू आहे. आणि महिन्याच्या शेवटी सॅलरी, पंच आणि लंच मध्येच, पंच आणि लंच, 2 पंच 1 लंच. हा एका दिवसाचा विचार करतो, हा एका महिन्याचा. इथे फार मोठी कॅटेगरी सर. श्रीमंत हा एका वर्षाचा विचार करतो. त्याला एवढंच माहिती आहे, वर्षभर पैसे टाकणे, वर्षाच्या शेवटी हिशोब करणे, तो प्लसमध्ये असतो. व्यावसायिक, यस, व्यापारी, यस. हा वर्षाचा विचार करतो. याचं वर्ष सुरुवात होते 1 एप्रिल आणि वर्षाचा एंड होतो 31 एप्रिल, 31 मार्च. 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिलला सकाळी उठतो आणि लक्ष्मीपूजन करतो. आणि त्याच 1 एप्रिलला हे 3 मिळून एप्रिल फुल करत बसतात. तो लक्ष्मीपूजन करतो आणि एप्रिल फुल खेळत बसतात. हे मला म्हणून आयुष्याचा खेळ करणं पाहतो. आणि ह्या इंडस्ट्रीने हे शिकवलं सर. किती लोकांनी शिकलंय. आणि मग याचा विचार हा वर्षाचा विचार करतोय. आणि हा सर पिढ्यांचा विचार करतोय. टाटा, बिर्ला, बजाज, 10 वर्षाचे प्रोजेक्ट, 15 वर्षाचे प्रोजेक्ट. मग मी कुठे आहे. आणि प्रत्येक माणूस हा एक स्टेप पुढचा विचार करतो. इथला इथे यायचा विचार करतो, इथला इथे यायचा विचार करतो, इथला इथं. थोडक्यात जर मी चाळीत राहत असेल तर माझ्या लग्नाआधी मला 1 रूम किचन का होईना सेल्फ कंटेन घ्यायचंय, जेणेकरून माझी बायको सार्वजनिक. हा विचार प्रत्येक जण करतो सर. म्हणजे इथला इथे विचार करतो. व्यापाऱ्याचा उद्योजक व्हायचा प्रयत्न. आणि मी इथे होतो सर, मिडल क्लास. यस, मला हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी स्वेच्छानिवृत्त. आणि म्हणून मग तुमच्या समोर जेव्हा तसं काही प्रपोजल आलं उत्पन्न मिळवून देणारं, आणि तेही मोठ्या प्रमाणात मिळवून देईल असं, तेव्हा तुम्ही ते सकारात्मक दृष्टीने त्याला पाहिलं आणि त्याचा तुम्ही लाभ घेतला. आणि ह्या इंडस्ट्रीने मला ही दिशा दिली की तुम्ही तसा विचार, हे 5 प्रकार तुम्हाला माहित होते की बाबा या 5 मध्ये मी सध्या ह्या मिडल ह्याच्यामध्ये आहे. आज आमच्या प्रेक्षकांपैकी अनेक लोक या 5 कॅटेगरीमध्ये कुठेतरी आहेत, बरोबर की. पण मग त्यांना जोपर्यंत त्या शेवटच्या फिंगरपर्यंत जायची अभिलाषा निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या समोर आलेल्या प्रत्येक संधीकडे ते संधी म्हणून बघणार नाही. आता ह्या तुमच्या ह्या वक्तव्यातून एक चांगला संदेश त्यांना निश्चित मिळाला असेल असं मी आशा बाळगतो. कारण डायरेक्ट सेलिंग ही इंडस्ट्री अत्यंत सामान्य माणसाला सुद्धा असामान्य बनवण्याची ताकद ठेवते. फक्त त्या इंडस्ट्रीमध्ये त्या इंडस्ट्रीकडे बघण्याचा चष्मा बदलायला पाहिजे. बरोबर आहे. पण मग आता तुम्ही तुमचे स्वतःचे फ्लॅट झाले, गाडी झाली, आता तुम्ही गाडी घेऊन आलाय, बऱ्यापैकी लाखो रुपये आता तुम्ही मंथली कमवताय, आणि तुम्ही आता जरी बंद केलं तरी तुमच्याकडे पैसे येतात. अच्छा, तुमचं काही बरं वाईट झालं तरी तुमच्या वारसाला पैसे येत राहतात. निश्चित असा पैसा देणारी इंडस्ट्री ही एकमेव इंडस्ट्री, बरोबर. पण मग तरी सुद्धा ह्या यशाच्या शिखरावर ही इंडस्ट्री असो, कुठलीही इंडस्ट्री असो, तिथे मोजकेच लोक का दिसतात, मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी का दिसत नाही. म्हणजे सगळ्यांसाठी समान संधी असताना सगळेजण त्या गंतव्यस्थानापर्यंत, त्या शेवटच्या रेषेपर्यंत पोहोचताना का दिसत नाही. याचं तुमचं विश्लेषण काय. याचं कारणच मुळात हे आहे एज्युकेशन. म्हणजे त्या इंडस्ट्रीचं एज्युकेशन, ह्या इंडस्ट्रीला समजून घेण्याची कॅपॅसिटी. बघा, कुठलीही गोष्ट तुम्ही जो पण समजून घेत नाहीत तो पण सर नोकरी, सरकारी नोकरी सोडणं सोपं आहे का. बिलकुल नाही. जे रेग्युलर पैसे मला देणारी नोकरी ती जेव्हा मी सोडतो तेव्हा ह्या इंडस्ट्रीत काहीतरी मला दिसलेलं आहे. बरोबर.
आणि मी जसं म्हटलं प्रत्येक माणूस एक स्टेप पुढे जाण्याचा विचार करतो, तर मी इथून हा विचार केला, आता मला हा विचार करायचा आहे. आणि ही एकमात्र इंडस्ट्री इथून इथे नेणारी आहे. आणि आज अनेक लोक तिथे पोहोचलेले Yes, दिसत आहेत या इंडस्ट्रीमध्ये yes. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. येस सर. त्या टॉप आज महिन्याला कोणीतरी 2 करोड कमवतोय, ही सुद्धा सामान्य माणूस जो होता तो आज महिन्याला जर 2 करोड कमवत असेल तर ही अविश्वसनीय गोष्ट आहे. आणि बरं 2 करोड रुपये महिन्याला कमवण्यासाठी काही त्यांनी 100 करोड रुपये लावलेले नाही लावलेले नाहीये. करोडो लावाल तेव्हा लाखो कमवतात, हो. लाखो लावाल तेव्हा हजारात आणि कमवतात. इथे सुद्धा लाखो कमवण्यासाठी लाखो रुपये लावलेले नाहीत. हा मोठा भाग आहे आणि म्हणूनच कदाचित सामान्य माणसाचा विश्वास बसत नसेल का? कसं शक्य आहे बाबा? यस, म्हणूनच नाही बसत आहे. हां, हां. कारण हां. त्याच्या अवतीभोवती कुठला माहोल आहे, हां. तो काय दर दिवशीच खाली उतरल्यावर बघतोय. हं, हं, हं. तो संगत, कोणाच्या संगतीमध्ये आहे? मी ह्या संगतीत होतो ना, हां, मी ह्या संगतीत गेलो. हां. मी सर ज्या वेळेला ह्या संगतीत गेलो, गुजराती मारवाड्यांच्या जवळ गेलो, त्यावेळेला कळलं हे लोक कसा विचार करतात, हो. आपल्या भावबंधाला कसा वर खेचतात. हं. पण मी म्हटलं ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण आपल्या आप्तइष्टांना आणू ना, हां, का नको? आपण आपल्या मित्रमंडळीला आणू ना, हं. आपण आपल्या नातेवाईकांना आणू ना. मला तुम्ही सांगा, हं. फक्त नातेवाईक मित्रमंडळी आप्तइष्टांना फक्त काही लग्नातच बोलवायचं नाही का? नाही नाही. भाषालाच बोलवायचं? आपल्या त्यांना व्यवसायात सुद्धा मदत करायला पाहिजे. त्या उभं राहायला आपली कर्तव्याची बाजू आहे. आता सगळेचे आणि आपण उदाहरणं फक्त मारवाडी गुजराती लोकांची देतो की हे आपल्या आपल्या लोकांना मदत करतात. मग मराठी माणसांनी फक्त उदाहरणं द्यायची की आपण उदाहरण बनायचंय की बाबा आम्ही मदतीला आहोत, तुम्ही सुरू करत असाल तर आमचा खारीचा वाटा तुम्हाला मदतीला आहे, चांगलं करताय, व्हा पुढे व्हा, हे करणार. आणि जो पुढे जातोय त्याने पण मागे वळून बघितलं पाहिजे की मला ह्या लोकांनी धक्का मारला म्हणून मी आज या शिखरावर पोहोचलोय, तर मी 4 लोकांना मदत करून धक्का देऊन त्यांनाही त्या शिखरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्री, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री हेच शिकवते. निश्चित सर, निश्चित. तुमच्या फायद्यामध्ये माझा फायदा लपलेला आहे ना. ऑफकोर्स. म्हणजे तुमची डाऊन लाईन जर पैसे कमवायला लागली तर तुम्हाला पैसे मिळणार. निश्चित. आणि हे एवढी चांगली इंडस्ट्री आहे तरी सुद्धा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो निगेटिव्ह आहे किंवा काही लोक फसलेले आहेत मग वेगवेगळ्या इलिगल प्लॅनमध्ये किंवा ह्याच्यामध्ये. मग अशा नवीन लोकांनी प्लॅन निवडताना काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? यस. काय सर बघा, इंडस्ट्री ही कुठलीच वाईट किंवा चुकीची नसते. बरोबर आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात. मला तुम्ही सांगा, एक शाळा आहे, अनेक स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत. एका शिक्षकाने मुलीवर काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केला, मग सगळ्या शाळेला दोष द्यायचा का? नाही. सगळ्या शिक्षकांना दोष द्यायचा, सगळ्या शिक्षकांना दोष द्यायचा का? किंवा त्या इंडस्ट्रीला दोष द्यायचा का? नाही. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना. अगदी बरोबर. ह्या इंडस्ट्रीमध्ये पण झालं काय, ह्या इंडस्ट्रीमध्ये ना जो योग्य क्राऊड यायला पाहिजे होता तो आला नाही. चुकीचा क्राऊड आला, पेशन्स नसलेला क्राऊड आला. म्हणजे पी हळद हो गोरी, आज बस संधी घेतली दुसऱ्या दिवशी लखपती झाला पाहिजे, असं कसं शक्य आहे? आणि थोडंसं ना, ज्यांना कधी लखपती किंवा पैसे मिळाले नाहीत, अचानक पैसे मिळाले, ते पण ओरडून सांगायला लागले. हा, मग दोन्ही बाजू आहेत, एकच बाजू नाही. ओव्हर एक्साइटमेंट सुद्धा घातक ठरली आहे, जास्त घातक ठरली. म्हणजे हे जे आता मार्केटमध्ये म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये बहुतांश वेळा मोटिवेटर्स हायर केले जातात. ते तुम्हाला बिझनेसमध्ये टिकून राहण्याचे फायदे वगैरे सगळं समजवतात, पण तरीसुद्धा मोटिवेशनच जास्त प्रोव्हाइड केलं जातं, खरं सोल्युशन कमी असं दिसतंय. तर ह्या मोटिवेटर्सच्या ह्याच्यावर हे एनिथिंग एक्सेस इज अ पॉयझन. तर मग मोटिवेशनसुद्धा एक्स्ट्रा झालं, एक्सेस झालं तर ते पॉयझनसारखं दिसतंय असं वाटतं का? मोटिवेशन म्हणजे काय सर? मोटिवेशन एक तुम्हाला खरं सांगू का, मोटिवेशनची व्याख्या आहे ना आपण चुकीची केली. मोटिवेशन म्हणजे काय, मला दर दिवशी भूक लागते ना सर, मग मी जेवतो की नाही, मला नाश्ता लागतो की नाही, तसं मोटिवेशन म्हणजे माझी कार आहे, माझ्या कारला स्टार्टर करण्यासाठी काय पाहिजे, दॅट इज द मोटिवेशन. मग मला एक्सलिटर, पेट्रोल बिट्रोल या सगळ्या गोष्टी, हे फक्त स्टार्ट आहे. लोकांनी काय केलं,
आणि मोटिवेशन हे तुमच्या आयुष्यभर बरोबर राहत नाही बरोबर. 24 तास नंतर ते हळूहळू कमी व्हायला लागतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काही शब्द सातत्याने कानावर पडतात डायरेक्ट सेलिंगमध्ये. बोला. की सिस्टमनी काम करा तर तुम्ही यशस्वी व्हाल. बरोबर. ड्रीम्स, तुमची स्वप्न तुमच्याकडे असायला पाहिजे तर तुम्ही यशस्वी व्हाल. किंवा तुम्ही अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे वगैरे जे काय आहे. तर हे अपलाईन हा एक शब्द सातत्याने कानावर पडतो. अपलाईन इज डिवाईन, म्हणजे देवदूतासारखा तुम्हाला मदत करतो वगैरे वगैरे. तर सिस्टमचं किती महत्त्व आहे सर ह्या इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी? निश्चित महत्वाचं. हां. निश्चित आणि मग ती महत्वाचं. सिस्टम बहुतांश लोकांना समजली आहे का एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. की नुसता शब्दच कानावर जातोय वारंवार? मुद्द्याचं बोलला सर तुम्ही. हां, हां. लोक आहेत ना, हं. ह्या सिस्टमला चुकीच्या अर्थाने घेतलेलं आहे. हं. कुठलीही सिस्टम घ्या तुम्ही, हं. सिस्टम काम करते, हं. तिथे माणूस बदलतो. हां. तुमची पोलीस डिपार्टमेंट एक सिस्टम ठरलेली आहे. हो. थोडक्यात सिस्टम तुमच्या व्यवसायाला ऑटो मोडवर टाकू शकतो. ऑफकोर्स. आणि हे लोक समजून नाही घेत. हां. माणूस येतो, बदलतो, पण जातो. मग तो बिझनेस ऑटो मोडवर जाण्यासाठी आपण त्या सिस्टमचा भाग झाल्याशिवाय कसं शक्य आहे? निश्चितच म्हणजे आपणही त्या सिस्टमचा एक भाग झालंच पाहिजे. हां, तरच तो ऑटो मोडवर जाईल. येस. म्हणून मी काय म्हणतो, ह्या इंडस्ट्रीला समजून घेणंच काळाची गरज आहे. हं. मी तर म्हणतो, काय लोक मोटिवेशन करतात, एवढे पैसे मिळतील, तेवढे पैसे मिळतील. हे मिळणार आहेत तुम्हाला, हं. पण त्याआधी ते पैसे मिळण्याआधी कसे मिळतात हं. हे पहिलं समजून घ्या. खरंच मिळतात का हं. हे समजून घ्या. हं. खरंच अशा पद्धतीने मिळू शकतील का हं. हे समजून घ्या. त्याच्या मागचं लॉजिक समजून घ्या, प्रॉपर bifurcation लॉजिक. समजून घ्या. प्रॉपर लॉजिक. हां, हे शक्य आहे का हे समजून घ्या. येस. काही प्रश्न विचारून तुमची खातर जमा करून घ्या. निश्चित सर. आणि प्रश्न विचारणं म्हणजे निगेटिव्ह असणं असं नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. प्रपोजल समजून घेण्याचा प्रयत्न करताय असा त्याचा अर्थ. येस. बरं, आता मग ह्याच्यामध्ये सरकार पण जागृत झालेलं आहे. कारण गेली 28-29 वर्ष झाली या इंडस्ट्रीला. सरकार त्या प्रमाणात नोकऱ्या देऊ शकत नाही आहे. आणि नोकऱ्या देणं कुठल्याही सरकारला शक्य नाही. आपण कुणाला एकाला दोष देऊ शकत नाही. मी एम्प्लॉयमेंट ऑफिसर होतो. एम्प्लॉयमेंट ऑफिस. अच्छा, विषांतर झालं म्हणून सांगतो. एम्प्लॉयमेंट ऑफिस त्याला त्यावेळेला काय म्हणायचंय? सेवा योजना. आणि आता काय म्हणतात? मुद्द्याचं बोललात बघा. कारण ते आता नावं कानावरच येत नाहीत एम्प्लॉयमेंट ऍक्च्युअली. म्हणजे सरकार काळ day by कसा day बदललाय? बदलतोय आणि बदल हं. हाच परमनंट आहे. बरं. हां. बदल हां. हेच परमनंट आहे. काल होतं ते आज नाही, हं. आज असेल ते उद्या नाही. हं. आमच्या डिपार्टमेंटचं पहिलं नाव होतं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, नोकरी देण्याचं ऑफिस. बरं. हां. 1986ला झिरो बजेट आला. हं. नोकऱ्या कमी झाल्या. हं. मग आमच्या डिपार्टमेंटचं नाव बदललं. हं. काय? एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट. बरं. की बाबा रोजगार आणि स्वयंरोजगार. हं. जिल्हा उद्योग केंद्र, हे पंतप्रधान योजना वगैरे आल्या मार्केटमध्ये, बाबा हे घ्या आणि की बाबा आम्ही नोकरी देऊ शकत नाही, तुमच्या पायावर उभे राहा, उभे तुम्हाला सरकार अमुक पद्धतीने मदत करेल. आणि मला ना सर पहिल्यापासून नवीन चॅलेंजेस स्वीकारायची सवय. हां. मी म्हटलं काय हा सेल्फ एम्प्लॉयमेंट विभाग आहे, बघूया आपण. हां. काय? मी त्यावेळेला ठाण्याला होतो. हं. मी त्या टास्क फोर्स कमिटीचा मेंबर होतो. बरं. मी टास्क फोर्स मी जायचो. हं. अरे म्हटलं एक सेक्टर मोठी गोष्ट आहे. हो. काय? हं. आणि मग मी लोकांना सेल्फ एम्प्लॉयमेंटकडे वळवायला लागलो. अरे वळवतो मी कधी वळवलो मलाच नाही, हे तुमच्या पथ्यावर पडलं. अरे डेफिनेटली सर, हं. डेफिनेटली. हां. कारण मी लोकांना सेल्फ एम्प्लॉयडकडे डायव्हर्ट करायला म्हणतोय आणि मी मात्र नोकरी करतोय. हां. एखाद्याने जर मला प्रतिप्रश्न विचारलं, मग सर तुम्ही का नोकरी करताय? हं. बरोबर आहे की, अगदी बरोबर. तुम्ही का नोकरी करताय? हं. आणि माझ्याकडे ही इंडस्ट्री होतीच. ऑलरेडी. या इंडस्ट्रीतून मला सॅलरी येत होती, ती मला इकडे रिप्लेस होत होती. हो, हो. मग जर मी पूर्ण वेळ इकडे दिला हं. तर मी याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतो. अर्थातच. आणि शेवटी हं. तुम्हाला पैसे कमवायचे सर. हो, हो. फक्त तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. आत्ता त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला काय म्हणतात? तर सर तो सेल्फ एम्प्लॉयमेंट झाला आणि आता हां. परत त्याचं नाव बदललं. बरं. आता एम्प्लॉयमेंट पण गेलं, सेल्फ एम्प्लॉयमेंट गेलं आणि कौशल्य विकास, स्किल डेव्हलप. स्किल डेव्हलपमेंट.
थोडक्यात एम्प्लॉयमेंटची जबाबदारीच त्यांनी बदलली सगळी. बरं पर्यायच नाही ना सर. आम्ही देऊ शकत नाही, कमीत कमी तुम्ही स्किल्ड व्हा आणि तुम्ही तुमचं स्वतःचं काहीतरी उभं करा आणि 4 लोकांना तुम्ही कामाधंद्याला द्या, म्हणजे तुम्ही एम्प्लॉयमेंट तयार करा थोडक्यात. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो सर की मी आज मग ही काळाची गरज तुम्ही तिथं होता तुम्हाला दिसली. हो लोकांना आता या निमित्ताने कळू देत की कळू बाबा दे. रे त्या प्रमाणात नोकऱ्या मिळणारच नाही ते येणाऱ्या भ्रमात काळामध्ये. आहेत सर लोक भ्रमात. आणि सातत्याने मोर्चे काढून आणि गव्हर्नमेंटच्या नावाने बोंबा मारून उपयोग नाही. आपल्याला जिथं पैसे कमवण्याची संधी असेल मग तो लिंबू सरबत विकून का असेल. अरे काय बोलायचंय सर. बरोबर आम्ही की? केला ना त्यावेळेला. हा मग ते सर तुमचा काळ वेगळा होता. लाज शरम बाळगत नव्हते लोक नाही. कुठल्याही कामाला. बरोबर. आत्ताचा काळ तसा नाही आहे. आयटीत काम करतो हे आयटीत बोलून सांगतात. आयटीत म्हणजे आयटीत. तर पण आयटीत तरी किती जॉब मिळणार तुम्हाला. वर्षागणिक अनेक पदवीधर, लाखो पदवीधर बाहेर येत आहेत, लाखो डॉक्टर्स बाहेर येत आहेत, लाखो वेगवेगळ्या सेक्टरमधले इंजिनियर्स बाहेर येत आहेत. BEd झालेल्यांचं तर सोडूनच द्या. अशा स्थितीत सरकार तुम्हाला जरी पंतप्रधान म्हणून बसवलं तरी तुम्ही एवढे नाही उपलब्ध करू शकत. मग काय करायला पाहिजे. तर मग हे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, निश्चित सर. इन्शुरन्स इंडस्ट्री, इतर काही दुसऱ्या निश्चित. तत्सम इंडस्ट्रीज असतील सेक्टर तर तुम्ही हे पर्याय आपण सकारात्मक दृष्टीने बघून त्याच्याकडे बघितलंच निवडायला पाहिजे. पाहिजे. बघितलंच पाहिजे. हा, तुम्ही ह्या इंडस्ट्रीला सर समजून घेतलंच पाहिजे. घेतलंच पाहिजे. हे नाही. फिक्की आपल्याला ऐकून माहिती हो असेल. फिक्की माहिती आहे. फेडरेशन ऑफ इंडियन हो. चेंबर्स अँड हो, कॉमर्स हो, हो. यांचं म्हणणं आहे 2030ला हम्म. ही इंडस्ट्री 65,000 करोडचा टर्नओव्हर करणार आहे हो, इंडियामध्ये. हो. 2030 पर्यंत 65,000 करोडचा टर्नओव्हर करणार आहे. टर्नओव्हर करणार मग असेल हे तर मला कधी कळणार. हजारो लोक करोडो रुपये कमवणार. यात काही आणि शंका नाही. नुसतं नाही मग त्या 65,000 मध्ये मी एक का नको. का नको? आणि त्यांनी हे पण सांगितलं फिक्कीनी हम्म. की युवकामधला 30% युवक हम्म. ह्या इंडस्ट्रीला करिअर म्हणून स्वीकारणार आहे. येस. मग त्याची सुरुवात मी आज का करू पण मग हे भारताचंच सोडून द्या. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये 70% लोक नेटवर्क मार्केटिंग करतात ना सर. त्यांना लाज वाटत नाही. नाही आणि आपल्या इथं 2 वेळेच्या खाण्याचे वांदे असलेला माणूस कॉलर टाईट करतो हे आपल्याला ते जमत नाही. आपल्या बापाने केलेलं नाही. मेंबरशिप अच्छा मेंबरवरून आठवलं हा खरोखर मेंबर बनवण्याचा धंदा आहे का. म्हणजे लोकांना वाटतंय की हा मेंबर बनवण्याचा धंदा आहे. साखळी पद्धत आहे, चेन सिस्टम आहे, लोकांना फसवण्याचा धंदा आहे. हे अशी तितकंसं प्रश्न खरं आहे का. की अजिबात नाही. हा, अजिबात म्हणजे नाही. वाटतं तसं नाही. हे कसं झालंय सर. हा. मी माझ्या हिशोबाने घेतलं त्याला. हा म्हणजे माझ्या चष्म्यातून मी बघतोय. मी सर एखादा माणूस मला जेव्हा प्रश्न विचारतो सर हे चेन मार्केटिंग आहे तर मी त्याला विचारतो का असतं रे चेन मार्केटिंग मला सांगा. हो एक्झॅक्टली काय असतं व्हॉट ते? इज द चेन मार्केटिंग. हा. नाही ते एकमेकाला जोडायचं. हा? तर मग मी त्याला सांगतो हम्म. चेन एकमेकाला हो. जोडलेलीच असते ना. हुकात हो. हुक तुटली की तुटली. तुटली आणि नेटवर्क तसं नाही. नाही. इट्स अ ट्री. जाळं इट्स जाळं अ आहे. ट्री. बरोबर आहे. बुंदा एक बुंदा आहे. फांद्या अनेक. हो त्याला एखाद्या फांदीला फळ लागणार नाही तर दुसऱ्या लागणार, तिसऱ्या लागणार, चौथीला लागणार नाही तरी पण तुला फळं मिळणार आहेत. मिळणार आहेत. किंवा हे जाळं असेल तर तुटलं जरी असलं तरी 4 मासे सापडणार आहेत. त्याच्यानंतर हा प्रश्न विचार जोडायचं का लोकांना. हा. तर म्हटलं बाबा मग जोडणं चांगलं का वाईट. तोडण्यापेक्षा मग तोडण्याचा धंदा आहे का कुठे. म्हणजे काय हे शब्द वापरून ना ह्या इंडस्ट्रीला नाही, काही शब्द जे झालेत ते लोकांना कदाचित त्याच्यामुळे समजून लोकांना घेतलं पाहिजे. माझं त्या म्हणणं शब्दाची व्याप्ती समजणं किंबहुना तेच प्रपोजल वेगळ्या शब्दात मांडलं गेलं तर कदाचित लोकांना ते समजेल. निश्चित. आणि हे शिकवण्याची सपोर्ट सिस्टम त्या प्रत्येक कंपनीकडे असायला हवी की बाबा मी कोणते शब्द अवॉइड करायला पाहिजे. Yes. हां Yes. मी म्हणजे आता समजा एखाद्या मुलीचं स्थळ घेऊन गेलाय तो माणूस आणि त्याला ती मुलगी उजवायची आहे. तर आमची मुलगी सुगरण आहे, काय जेवण बनवते, सुंदर बनवते, तिचं कम्युनिकेशन स्किल पण चांगलं आहे, सर्वांशी खूप प्रेमाने वागते असं सांगणार की तिचं जरा जेवणात प्रॉब्लेम आहे, जेवण तुम्हाला कळेलच असं जर म्हटलं तर जुळेल का ते. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट. लास्ट इम्प्रेशन. म्हणून माझं म्हणणं आहे जेव्हा जेव्हा नेटवर्क लोक स्वीकारतात ना त्यांना घेऊन बसा. त्यांचं काउन्सिलिंग करा. काउन्सिलिंग करा. बरोबर. त्यांना हे इंडस्ट्रीची डेप्थ सांगा. काउन्सिलिंग हा सिस्टमचाच भाग आहे ना. हा तुम्ही निश्चितच तुमच्या नेटवर्कमध्ये नवीन आलेल्या लोकांचं निश्चित. प्रबोधन करणं, निश्चित. त्यांना योग्य दिशा दाखवणं, त्यांचे जर चुकीचे विचार असतील तर ते खोडून काढणं
त्याला दूर करणं आणि त्यांच्यात चांगलं पॉझिटिव्ह विचारांचं हे पेरणं हा त्या सिस्टमचाच एक भाग आहे. निश्चित सर, निश्चित. मगाशी बोलताना एक काहीतरी तुमच्या तोंडून ऐकलं ते आम्हाला ऐकायला आवडेल की मनुष्य एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काहीतरी असतात असं. तो काय प्रकार होता तो? काय झालंय सर, एक धार्मिक म्हणजे आपण आता समारोपाकडे Yes, येण्यापूर्वी yes, yes, yes. मस्त काय एक धार्मिक पुस्तकात मी हे वाचलंय. वाचलंय. हा हा. सर्वोत्तम पुरुषाची व्याख्या. बर. हा. सर्वोत्तम पुरुष कुणाला म्हणायचं, हम्म, तर 4 पुरुषांची त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. आणि ह्या जगात त्या आहेत हा. 4 प्रकारातले 4 प्रकार. ते मी तुम्हाला समजावून सांगतो, तुम्ही त्याला होकार द्या. हम्म. पहिला, ना स्वतःचा विचार करत ना इतरांचा विचार करत. याला बरं. आमच्या गावाकडे म्हणतात बेफिकीर. बेफिकीर. हा. याला आमच्याकडे गावाकडे काय म्हणतात माहितीये, हा. एरंडासारखा वाढला. आमच्या इकडे वळूसारखा वाट. ठीक आहे. हा. म्हणजे काही फिकीर नाही, बेफिकीर. हा. 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 ते एरंडाचा कोणालाच उपयोग नसतो. हो बरोबर आहे असा एक माणूस. आहेत आहेत असे अनेक दिसतात म्हणजे समाजात. बरोबर आहे. आहे आहे 100% आहे. दुसरा, आसपास दिसतात तसे. दिसतं. हा. दुसरा, नेहमी स्वतःचा विचार करतो. स्वार्थी. त्याला आपण सेल्फिश म्हणतो. हा, स्वार्थी. आहे स्वार्थी हा, माणूस. मी माझं 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 माझं. मी मला माझं. हा बस मी वाचक सगळं. मी आहे बकरा मी. बकरा. Yes. मै मै मै. मी मला माझं. हा. दॅट्स इट. हम्म. आहे. आहेत आहेत. तिसरा, हम्म. नेहमी दुसऱ्याचा विचार करतो. हम्म. आहे असा माणूस. आहेत आहेत सतत हा जो माणूस आहे याच्यापेक्षा बरा. हम्म. हा परमार्थ. माणूस याच्यापेक्षा बरा. पण ते त्या पण तो सर्वोत्तम मध्ये येत भाग. नाही. हा, सर्वोत्तम मध्ये येत. सर्वोत्तम मध्ये. बरोबर आहे. हम्म. हा काय करतो माहितीये, हम्म. एक समोरून विवस्त्र माणूस आला, कमरेचं सोडून देणार स्वतःच्या. त्याला झाकण्यासाठी आपला स्वतः नग्न होणार. आणि स्वतः विवस्त्र होणार. असं नाही असलं पाहिजे. बरोबर आहे. का असलं पाहिजे, वरचा शर्ट त्याला झाक आणि तू झाकलेला राहा. बरोबर आहे. म्हणजेच काय, स्वतः बरोबर इतरांचा विचार करा. आणि त्याला म्हटलं जातं सर्वोत्तम पुरुष, जो चौथा आहे. चौथा. बरोबर. जो स्वतः बरोबर इतरांचा विचार करतो. आणि ह्या इंडस्ट्रीला मी 100 मार्क याच्यासाठी देतो की ही इंडस्ट्री स्वतः बरोबर इतरांचा विचार करते. डायरेक्ट आणि म्हणून या इंडस्ट्रीकडे यायला पाहिजे. ह्या इंडस्ट्रीचा विचार केला. या नोडवर मी माझ्या प्रेक्षकांसाठी एक काहीतरी बोलू इच्छितो की वाढत्या महागाईने जर तुम्ही त्रस्त असाल तर चिंता करू नका, आपलं उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान 0, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवले जाण्याची शक्यता. समजून घ्यायला आवडणार नाही का? आम्ही खाली सरांचा फोन नंबर देणार आहे, आमचाही फोन नंबर आहे. काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. कदाचित तुमच्या त्या सगळ्या अडचणींच्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यात असू शकतात. मुद्दा म्हटलं या निमित्ताने लोकांशी जरा थोडासा संवाद साधावा. तुम्हाला जर ते जाणून घ्यावंसं वाटलं, जिज्ञासेची गरज आहे, पैशाची गरज नाही. समजून घ्या. हां, तर सर आपण त्या सर्वोत्तम माणसाच्या तिथे पोहोचलो. सो सर्वोत्तम माणूस बनण्याची संधी तुम्हाला या इंडस्ट्री, ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री देते. म्हणजे अजून तुम्ही काय मोठे व्हा आणि अनेकांना मोठे करा. मी हे सोडून द्या, मी कुठेतरी इथे होतो. हो हो बरोबर आहे. इथली व्याख्या समजली मला. ही काय काही केलं लोकांच्या मध्ये आहे, अनेक लोकांच्या मध्ये आहे. म्हणजे ते आणि ते मिरवतात, मी बाबा निस्वार्थी माणूस आहे, मी जगाच्या भल्याचा विचार करतो वगैरे वगैरे. त्यांना हे लक्षातच येत नाही की जगाच्या भल्याचा विचार करताना तुमचं स्वतःचं नुकसान होत आहे. यस, बरोबर. आणि मग काय ह्या गोष्टी समजल्या ह्या इंडस्ट्रीमुळे. आणि मग सर्वोत्तम पुरुषाची व्याख्या जेव्हा कळते त्यावेळेला तिथे ते लिमिट राहत नाही सर. मग मी माझ्याबरोबर इतरांचा विचार करतो, माझ्या आप्तेष्टांचा विचार करतो, माझ्या नातेवाईकांचा विचार करतो, माझ्या मित्रमंडळीचा विचार करतो. आणि इथेच थांबत नाही मी माझ्या देशाचा पण विचार करतो. येस, देशाच्या आर्थिक सुबत्तेला निश्चित सर. पर कॅपिटा इन्कम जनरेट होतोय. अगदी बरोबर. एक व्यक्ती एक काळ असा होता जी घ्यायचं काम करत होती, आज द्यायचं काम करते. टॅक्सच्या रूपात. टॅक्सच्या माध्यमातून माझ्या गव्हर्नमेंटला फंड जातं, GSTच्या माध्यमातून माझ्या गव्हर्नमेंटला फंड जातं. आज सर मी ज्या इंडस्ट्री म्हणजे या विकासाला हातभार लागतोय. निश्चित सर, खारीचा वाटा. आणि म्हणून ही अभिमानास्पद गोष्ट. यस,
आणि माझे ना सर, ज्या वेळेला मी याचा अंड्याचा धंदा करायचो ना, हम्म. तेव्हा नेहमी मला वाटायचं की कमीत कमी ना असं एक दुकान असावं की दिवसाला 1,000 रुपये मिळावेत. हम्म. आज मला सांगायला आनंद वाटतो सर, हम्म. मला दर दिवशी पैसे मिळतात, हम्म. दर अरे वा. आठवड्याला पैसे मिळतात, दर दर महिन्याला. महिन्याला पैसे मिळतात. मग कदाचित हम्म. लोक म्हणतील, हम्म. आपला हम्म. पाहणारा प्रेक्षक. प्रेक्षक वर्ग म्हणेल सुद्धा हा. की बा एवढं सगळं मिळतंय, हम्म. मग ही पळापळी का, हम्म. धावपळ का? ही धावपळ का? तर माझं प्रेक्षकांना हे सांगणं आहे हम्म. की समाजाप्रती आपण देणं लागतं. हम्म. आणि वयाच्या 70रीत हम्म. हे जर मी प्राप्त करतोय, हम्म. तर हे कसं करतो हम्म. हे मला सांगितलं पाहिजे अगदी तरुणाला. बरोबर, अगदी बरोबर. जर मी वयाच्या 65ीत निर्णय घेऊन, हम्म. कारण मधल्या काळात एक 4-5 वर्ष मी या इंडस्ट्रीपासून दूर गेलो होतो. हम्म. हम्म. माझा एक व्यवसाय मी सुरू केला होता, ट्रेडिशनल व्यवसाय. ट्रॅडिशनल व्यवसाय. आणि मी परत माझ्या आयुष्यात हे होतंच, मी परत आलो. हम्म. थोडंसं ठीक आहे, मी कंपनीचं नाव नाही घेत आहे, हम्म. पण ज्या इंडस्ट्रीमध्ये आज मी काम करतोय, हम्म. ज्या कंपनीमध्ये, हम्म. ती भारतातली नाही सर, हम्म. जगातली पहिली कंपनी अशी आहे जी एज्युकेशन घेऊन आली. हम्म. एज्युकेशन हे पॅकेज घेऊन. पॅकेज घेऊन आली. नॉट ओनली एज्युकेशन, हम्म. एज्युकेशन बरोबर स्किल घेऊन आली. हम्म. आम्ही काय करतो, शालेय विज्ञान घेतो, हम्म. स्किल नाही घेत. स्किल नाही. आमच्या डिपार्टमेंटचं नाव काय बदललं, हम्म. कौशल्य विकास, हम्म. स्किल डेव्हलपमेंट. हम्म. म्हणजे सरकारला हे आणि ही वाटतं, काळाची गरज हे सरकारला वाटलंय म्हणून तर त्यांनी नाव बदललं ना. आणि मी त्या इंडस्ट्रीमध्ये आज कशामुळे आहे हम्म. की ही एज्युकेशन प्रत्येक घराची गरज आहे. म्हणजे नेटवर्क बिल्ड करताना हां, जे पॅकेजच्या स्वरूपात दिलं जाते ही काळाची गरज असलेली वस्तू दिली जाते. निश्चित सर, निश्चित. मग अशी काळाची गरज असलेली वस्तू घेऊन 1 रुपयाचा फालतू खर्च न करता लाखो रुपये कमवण्याची संधी निश्चित तुमच्या आहे. कंपनीद्वारे प्रोव्हाइड केली जाते. निश्चित आहे. टाइम अँड मनी फ्रीडम हा काय प्रकार आहे या इंडस्ट्रीमध्ये? हां, टाईम आणि मनी फ्रीडम डेफिनेटली आहे सर, हम्म. फार महत्त्वाचं आहे. हम्म. परमेश्वराने हम्म. प्रत्येक व्यक्तीला रंग रूप सगळं वेगळं दिलं आहे. हम्म. एकच गोष्ट कॉमन दिली आहे, दॅट इज टाईम. टाइम, वेळ, 24 तास दिवसाचे. आणि ह्या वेळेला जर तुम्ही बर्बाद केलं ना सर, ती पुन्हा मिळणार. तर ती वेळ तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. सटकली ती सटकली. अदर पीपल मनी, अदर पीपल एफर्ट्स, हम्म. ही संकल्पना ह्या इंडस्ट्रीत काम करते. हम्म. लोकांचा पैसा, लोकांची मेहनत. मेहनत. टाटा, बिर्ला, बजाज याच संकल्पनेवर काम करतात. टाइम कंपाऊंडिंग प्रकार. लाखो लोक काम करतात, हम्म. 3 शिफ्टमध्ये काम करतात. प्रत्येक माणूस 8 घंटा काम करतो. आता हा 8 घंटा का काम करतो, हम्म. त्याच्या घरात पैसे यावेत म्हणून. बरोबर. पण हे 8 घंटे कोणासाठी काम होतंय, टाटा बिर्ला अंबानी त्या उद्योजकासाठी, प्रत्येक जो उद्योजक. त्याला पगार वेतन देतोय. असे किती लोक 8 घंटा काम करतात, हजारो, लाखो, मग किती घंटे काम होतं टाटा बिर्लासाठी. हजारो, लाखो. या इंडस्ट्रीमध्ये आणि तो लाखो घंट्याचा मालक, त्या लाखो घंटेचं इन्कम आहे. हम्म. मी जितके आवर्स काम करेन त्याचा मला पैसा मिळतो. बरोबर. आणि मला आवर्स किती दिले परमेश्वराने, 24. त्यातले 8 तास 8 फिजिकली तास फिट असलेला. बस. ओव्हर टाइम केला तर मिडल 12 तास. क्लास माणूस तेच करतोय. ओव्हर टाईम केलं तर 12 तास, 12 तास. अजून ओव्हर टाईम 2 तास केलं तर 14 तास. हम्म. याच्यापेक्षा जास्त मी करू शकतो का? पण ही इंडस्ट्री हम्म. हे लिव्हरेज वाढवते. हम्म. आज माझ्याकडे एक माणूस आला, हम्म. एकाचे 2 हात झाले. हम्म. जे मी केलं ते त्याला समजवलं, शिकवलं. शिकवलं, हम्म. तो करायला लागला. हम्म. आज हजारो तरुण माझ्यासोबत आहेत. बरोबर. आणि तो तरुण नोकरीबरोबर हे पार्ट टाईम करतोय, स्वतःसाठी. स्वतःसाठी 8 तास नोकरी करतोय. तो म्हणतो तिथे 2 तास ओव्हर टाईम करण्याचे मी इथे करतो. हम्म. मग तो इथे 2 तास देतोय. हम्म. सपोज माझ्याकडे 1000 तरुण आहेत, 2000 2 तास 2000 तास, मग मला मिळणारी इन्कम कुठला असतो? ते टाटा बिर्ला सारखी. म्हणून मी म्हटलं इकडे जाण्याचा मार्ग आहे. टाइम अँड मनी फ्रीडम बद्दल मी जे ऐकतोय हम्म. की तुमचा व्यवसाय एकदा उभा राहिला तर हे पैसे देणारं झाड आहे. ऑटोमोटिव्हवर सर माझा व्यवसाय आज. हा. म्हणजे हे तुम्ही पैसे, इथे बसलाय, हो पैसा चालू तिकडे आहे. काम चालू आहे, चालू आहे. पैसे चालू आहे. आणि कधीपर्यंत, हम्म. मी असतानाही आणि मी नसताना. सर, LICचं जे एक हाँ, ब्रीद वाक्य आहे, जीवन के जिंदगी के साथ भी और और जिंदगी के जिंदगी. बाद भी.
सर जिंदगी के हे बाद शब्दशः इथं खरं फॅक्ट आहे, हम्म. फॅक्ट आहे. हम्म. आणि इथे मी नेहमी लोकांना सांगतो की काय होतं माहिती आहे का, मिडल क्लास माणूस, सामान्य माणूस जेव्हा जग सोडून जातं ना, हम्म. त्याला 13 दिवस पूजलं जातं हो हो. आणि 13व्या दिवशी त्याची तसबीर हम्म. खुंटीला लागते आणि मग भांडणं चालू होतात, काय आणि तिकडे ठेवून कोणीच गेलंय? बघत नाही. नाही हं? किती ठेवून गेलाय प्रॉपर्टी हा. वाटण्या. हम्म. पण माझं कुटुंब हम्म. भिंतीला नाही मला टांगणार. बरोबर. आठवड्याला पैसे आले की त्यावेळेस जाऊन त्या प्रत्येक वेळेला तसबिराला आठवण पुसेल काढणं. हा. आणि हार घालेल. बरोबर आहे, ते करून ठेवलेलं याच्यासाठी तरी करा. आहे. बरोबर. मग ते कसं शक्य आहे ते त्या त्या कॉन्सेप्टला आपण अभ्यासल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना ही विनंती आहे की तुमच्यासमोर एखादी संकल्पना कोणी घेऊन आल्यास ती समजून घ्या, त्याच्यात अनेक प्रश्न विचारा त्यांना, निश्चित. त्याची लिगॅलिटी तपासा, कायदेशीर आहे किंवा नाही हे तपासा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही या संधीवर काम करायचा प्रयत्न करा. कारण याच्यात लाखो रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही आहे, खर्च नाही आहे. तर मला वाटते आपण बऱ्यापैकी अगदी गप्पा अगदी मारलेले अगदी आहेत. अगदी. तरीही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काही सल्ला, निश्चित काही सूचना निश्चित द्यायच्या असल्यास निश्चित आमच्या निश्चित. प्रेक्षकांसाठी ती ह्या परवणी माध्यमातून ठरेल. मला खरंच निश्चित मला आनंद वाटेल. हं. फक्त हं. माझ्या प्रेक्षकांनी या गोष्टीला समजून घेणं काळाची गरज आहे. हं. या इंडस्ट्रीमध्ये यापूर्वी येणारा जो क्राऊड होता इट वॉज डिफरंट क्राऊड. हं. आत्ता येणारा जो क्राऊड आहे तो फार डिफरंट आहे. हं. याचं कारण आज माझ्यासोबत सर, हं. IAS ऑफिसर सर, हो. पोलीस, डॉक्टर्स असतील, डॉक्टर्स, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट, वकील. सगळ्या क्षेत्रातले. हं. म्हणजे क्राऊड बदलला, हं. इंडस्ट्री स्वीकारणारा. हो. त्यामुळे तो क्राऊड समजून घ्यायला लागला. इंडस्ट्री पुढे सरकार काळाची गरज. काळाची गरज आहे. आणि आता ह्या इंडस्ट्रीच्या अनुषंगाने एज्युकेशन यायला लागलं. हं. आमच्या बाजूची अमेठी युनिव्हर्सिटी आहे, हं. तिथे डिग्री डिप्लोमा कोर्स शिकवला जातो डायरेक्ट सेलिंगचा. हो, किती हो. लोकांना माहिती आहे? आणि ते MBAच्या अभ्यासक्रमामध्ये पण अभ्यासक्रमामध्ये include आहे. केलंय म्हणे. किंबहुना PhD याच्यामध्ये PhD घ्यायला हो, लागलेत हो. लोक. डॉक्टरेट करायला लागले. मग मला तुम्ही सांगा ही नांदी कसली आहे 2030ची. हो. म्हणून मला तुमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी हं. सांगायचं आहे, विशेषतः हं. तरुणांना हं. आणि तरुणांबरोबर त्यांच्या आईवडिलांना, हं. हं. की तुमच्या तरुणाला असं एज्युकेशन द्या ज्याच्यामध्ये स्किल इन्वॉल्ड आहे, हं. जेणेकरून तो भविष्यात नोकरी मिळाली नाही नाही. म्हणून अडून बसणार नाही. हं. शेवटी नोकरी पण पैसे कमवण्यासाठीच काम करायचं आहे. निश्चित. सो माझं प्रत्येक तरुणाला, प्रत्येक तरुणांच्या आईवडिलांना या ठिकाणी सांगणं आहे हं. की आपण ह्या इंडस्ट्रीला समजून घ्या. तरुणाला 23 तासापैकी 1 तास हं. ह्या इंडस्ट्रीला द्यायला लावा. निश्चित सांगतो मी, माझ्या 5 वर्षातला हं. जो माझ्यात झालेला बदल आहे तो प्रत्येक तरुणात होऊ शकतो. दिसू शकतो. सर मी 65व्या वर्षी या इंडस्ट्रीत परत पदार्पण केलं. हं. आज 67व्या वर्षी मी क्रेटा घेऊन फिरतोय. वा. म्हणजे बरोबर 2 वर्षांनी. हं. माझा तरुण हं. जर आज ह्या इंडस्ट्रीत आला, जर मी वयाच्या 65त 2 वर्षांनी हं. जर क्रेटा घेऊन हं. मी माझा व्यवसाय करू शकतो, ते 23, 24, 25 वर्षाचा मुलगा आला आणि 26, 27व्या वर्षी त्यांनी स्वतःची क्रेटा घेतली, त्याला विचारेल का हो कोणी काय विचार, काय नोकरी करतो? त्याचं ते राहणीमान पाहूनच ते. ही या इंडस्ट्रीची देण आहे. हं. या इंडस्ट्रीला माय डिअर फ्रेंड्स समजून घ्या. अगदी बरोबर. आयुष्याचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर ही एकमात्र अशी इंडस्ट्री आहे जी पुढे वाढणारी इंडस्ट्री आहे. आणि हे फिकी सांगतंय हं. 2030ला ही इंडस्ट्री 65,000 करोडचा कोटीची. टर्नओव्हर करणारी इंडस्ट्री. आताच हजारो कोटीचा टर्नओव्हर होतोय Already आहे, already. ऑलरेडी. सो ह्या इंडस्ट्रीकडे उघड्या नजरेने बघा, उघड्या डोळ्यांनी बघा, सकारात्मक. पालकांनी बघा, पालकांच्या हां. मुलांनी पाहावं. बरोबर. आणि निश्चित कुणाला ह्या इंडस्ट्रीला समजून घ्यायचं हो. असेल तर मला नक्की संपर्क करा. अगदी बरोबर आहे. तर हे होते अनंत गाढे साहेब. यांचा या विषयातला अभ्यास त्यांच्या आडनावाप्रमाणे गाढा आहे. निश्चित. आणि सरांचा नंबर आम्ही प्रथेप्रमाणे सगळ्या पाहुण्यांचा जसा देतो तसा सरांचाही नंबर आम्ही देणारच आहोत. तुम्ही त्यांना त्यांच्या कॉन्सेप्टबद्दल जाणून घ्यावंसं वाटलं तर जरूर त्यांना फोन करू शकता.
सर फोन केला तर चालेल तुम्हाला? निश्चित हां. निश्चित निश्चित. त्यांचा अनुभवाचा आणि मदतीचा हात तुम्हाला लाभू शकतो आणि त्यांच्या माध्यमाने सुद्धा तुमच्या आयुष्यात क्रांती घडू शकते. अर्थात ही मर्जी तुमची आहे. जाता जाता पुन्हा एकदा असं सांगेन, की अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरू शकतो बरं. कसा? त्यासाठी खाली नंबर आहे, समजून घ्या आणि त्याचा लाभ घ्या. आवडलं तर त्याचा लाभ घ्या. अशा महानुभावांना तुमच्यासमोर वारंवार घेऊन येताना आम्हाला एक विशेष आनंद होतोय. त्यांच्याशी बोलताना आम्ही उत्तेजित होतो. आम्हाला खूप पुन्हा पुन्हा या इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा साफ होतोय. नजर तेज होते आहे. आमचा हा स्वार्थ आहे म्हणून आम्ही अशा महानुभावांना त्रास देत असतो. थँक्यू सर, थँक्यू. तर पुन्हा आपल्याला अशाच मोठ्या व्यक्तींना भेटायचं आहे. पुढच्या वेळेला भेटण्यासाठी आता थांबणं गरजेचं आहे. म्हणून तुमचा निरोप घेतो. पण इतक्या जबरदस्त व्यक्तीची ही मुलाखत किंवा या गप्पा तुमच्या परिचितांपर्यंत पोहोचायला हव्या. म्हणून या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या कॉमेंट्स करा आणि तुमच्या परिचितांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचवण्यासाठी शेअर करा. एवढं तर निश्चितच कराल, आम्हाला खात्री आहे. लवकरच भेटूया. धन्यवाद. थँक्यू सर, सो मच सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आणि प्रत्येकाने माझा स्टेटस पाहावा. हां. पुढचे 5 वर्ष मी काय करणार. येस. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.